नवीन प्रकरणाला आपण सुरुवात करतो आहोत। महत्त्वाचं प्रकरण आहे संसद। संसदेचे दोन महत्त्वाचे सभागृह राज्यसभा आणि लोकसभा ही दोन हिंदी नावं आहेत। साधारणतः 1954 पर्यंत राज्यसभेला काउन्सिल ऑफ स्टेट असं नाव होतं आणि लोकसभेला हाऊस ऑफ पीपल असं नाव होतं। या इंग्रजी नावांचं रूपांतर हिंदी नावामध्ये करण्यात आलेलं आहे। संसदेचे दोन सभागृह राज्यसभा आणि लोकसभा यापैकी राज्यसभा घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह आहे। राज्यसभेला वरिष्ठ सभागृह म्हणतात, द्वितीय सभागृह म्हणतात, स्थायी सभागृह असंही म्हणतात। स्थायी सभागृह म्हणजे परमनंट सभागृह, कारण दर 2 वर्षांनी राज्यसभेचे 1/3 सदस्य निवृत्त होतात आणि तेवढेच सदस्य नव्याने निवडले जातात। त्यामुळे राज्यसभा हे सभागृह कधीही विसर्जित होत नाही। दुसरं सभागृह आहे लोकसभा। लोकसभा म्हणजे लोकांचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह। याला कनिष्ठ सभागृह असंही म्हणतात, याला प्रथम सभागृह असंही म्हणतात आणि याला तदर्थ म्हणजे तात्पुरते सभागृह असंही म्हणतात। तात्पुरते याचं कारण दर 5 वर्षांनी लोकसभा विसर्जित होते आणि पुन्हा लोकसभेच्या जनतेतून निवडणुका होतात आणि पुन्हा लोकसभा हे सभागृह चालू होतं। आता एक एक सभागृहाची आपण माहिती घेऊयात। पहिलं सभागृह आहे राज्यसभा। आपल्या भारतीय राज्यघटनेच्या कलम 80 मध्ये राज्यसभेची तरतूद करण्यात आलेली आहे। राज्यसभेमध्ये एकूण 250 सदस्य संख्या निर्धारित करण्यात आली आहे। या 250 पैकी 238 सदस्य हे घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांच्यामधून निवडले जाणार आहेत। त्यानंतर 12 सदस्य हे राष्ट्रपतींनी नामनिर्देशित करणं आवश्यक आहे। तर विद्यार्थ्यांनी या गोष्टी महत्त्वाच्या आहेत हे लक्षात ठेवा। 238 सदस्य घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आणि 12 सदस्य हे राष्ट्रपतींकडून नामनिर्देशित केले जातात। सध्याचा जर राज्यसभेचा विचार केला तर 245 सदस्य सध्या राज्यसभेमध्ये आहेत। 245 पैकी 229 सदस्य हे घटक राज्यांकडून आहेत, 4 सदस्य हे केंद्रशासित प्रदेशांकडून आहेत। ही आकडेवारी आहे जम्मू काश्मीर केंद्रशासित होण्यापूर्वीची, जेव्हा दिल्लीचे 3 आणि पुदुच्चेरीचे 1 असे सदस्य हे राज्यसभेवर निवडले जायचे आणि 12 सदस्य हे राष्ट्रपतींकडून नामनिर्देशित केले जातात। राज्यसभेवरची निवड पद्धत एकल संक्रमणीय प्रमाणशीर प्रतिनिधित्वाची पद्धत, या पद्धतीने राज्यसभेचे सदस्य निवडले जातात। विद्यार्थ्यांनी या पद्धतीचा खूप डिटेल स्टडी करण्याची आवश्यकता बिलकुल नाही, फक्त तुम्हाला ही पद्धत माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे। राज्यसभेसाठी मतदानाचा अधिकार हा केवळ विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांना आहे आणि ही विधानसभा केंद्रशासित प्रदेशांमधली सुद्धा असेल। म्हणजे आता दिल्ली, पुदुच्चेरी आणि जम्मू काश्मीर या तीनही केंद्रशासित प्रदेशांमध्ये विधानसभा अस्तित्वात असल्यामुळे त्या ठिकाणच्या निर्वाचित सदस्यांना मतदानाचा अधिकार आहे। पण इथं शब्द जो आहे तो निर्वाचित सदस्य आहे, या शब्दाकडे बिलकुल दुर्लक्ष करता येणार नाही, हे लक्षात घ्या। आता जे काही जागांचं वाटप करण्यात आलेलं आहे राज्यसभेच्या, ते लोकसंख्येच्या प्रमाणात करण्यात आलेलं आहे। त्यामुळे तुम्हाला दिसेल की उत्तर प्रदेशमध्ये 31 राज्यसभेचे खासदार आहेत, महाराष्ट्रामधून 19 राज्यसभेचे खासदार आहेत आणि अनुक्रमे पुढे मग तामिळनाडू 18 सदस्य। इथं तुम्हाला उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या 2 राज्यांमधून राज्यसभेवरचे प्रतिनिधी माहिती असायला हवेत। म्हणजे किती जागा एवढं तरी माहिती असायला हवं। सर्वात कमी गोवा आणि आसाम वगळता पूर्वांचल या ठिकाणी 1 सदस्य राज्यसभेवरती आहे। म्हणजे गोव्यातून 1 सदस्य राज्यसभेवरती जाईल आणि आसाम वगळता ईशान्येकडची जी राज्य आहेत आणि त्यानंतर सिक्कीम या ठिकाणी अनुक्रमे 1च राज्यसभेचा खासदार निवडून जातो। त्यामुळे सगळ्यात जास्त सगळ्यात कमी हा संदर्भ राज्यसभेच्या सदस्यांचा तुम्हाला माहिती असायला हवा। आता इथे एक मुद्दा दिलेला आहे तो अमेरिकेचा। अमेरिकेमध्ये साधारणतः 50 राज्य एकत्र आलेले आहेत। अमेरिकेमध्ये जे वरिष्ठ सभागृह आहे त्या वरिष्ठ सभागृहामध्ये 50 राज्यांचे प्रत्येकी 2 असे एकूण 100 मेंबर आहेत। म्हणजे लोकसंख्येच्या प्रमाणात अमेरिकेमध्ये जागांची वाटणी केलेली नाही, पण भारतामध्ये मात्र घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांच्यामध्ये राज्यसभेची जागा वाटप जे करण्यात आलेलं आहे ते लोकसंख्येच्या आधारावर करण्यात आलेलं आहे। आता खुल्या मतदान पद्धतीचा स्वीकार आपण 2003 मध्ये केला। सुरुवातीला निवडणूक ही गुप्त मतदान पद्धतीने व्हायची, पण राज्यसभेची जी निवडणूक पद्धत आहे ती निवडणूक पद्धत खुल्या पद्धतीने करण्यासाठी संसदेने एक महत्त्वाचा कायदा केला। तो कायदा आहे लोकप्रतिनिधी कायदा 2003। यानुसार आपण कोणाला मतदान करणार आहोत हे आपल्या पक्षाच्या व्हीपला दाखवणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे। आता राज्यसभेचा आणखीन एक महत्त्वाचा संदर्भ तो म्हणजे नामनिर्देशन। तर राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर 12 सदस्य नामनिर्देशित केले जातात। आता हे 12 सदस्य साहित्य, कला, शास्त्र आणि समाजसेवा या क्षेत्रामधून येतात, हे लक्षात घ्या। त्यामुळे विद्यार्थ्यांना हा सुद्धा प्रश्न एमपीएससी कडून विचारला जाणार आहे की राज्यसभेवर जे 12 सदस्य नामनिर्देशित केले जातात ते 12 सदस्य कोणत्या क्षेत्रातील असतात। तर साहित्य, कला, शास्त्र आणि समाजसेवा या क्षेत्रामधून राष्ट्रपती 12 सदस्यांची
नेमणूक किंवा नामनिर्देशन करत असतात. आपण अनुसूची पाहिलेली आहे. या अनुसूचीमध्ये राज्यसभेतील जागांचं वाटप हे कशा पद्धतीने असेल हे 4थ्या अनुसूचीमध्ये दिलेलं आहे. त्यामुळे हा सुद्धा प्रश्न परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे. आता राज्यसभेला स्थायी सभागृह असं का म्हणतात याबद्दलही आपण मगाशी बोललोच. कारण राज्यसभा हे परमनंट सभागृह आहे. राज्यसभा हे बरखास्त होत नाही, कारण दर 2 वर्षांनी राज्यसभेचे 1/3 सदस्य निवृत्त होतात आणि तेवढेच सदस्य पुन्हा निवडले जात असल्यामुळे राज्यसभा हे सभागृह म्हणून कधीही बरखास्त होत नाही. हे राज्यसभा या सभागृहाचं वैशिष्ट्य आहे. आता पुढच्या सभागृहाकडे येऊयात. लोकसभा. लोकसभेची रचना ही विचारली जाते. कलम 81 मध्ये लोकसभेची तरतूद करण्यात आलेली आहे. एकूण लोकसभेचे सदस्य हे 552. आता यामध्येही बदल झालाय, कारण अँग्लो इंडियन यांचं जे आरक्षण आहे, राजकीय आरक्षण, ते रद्द करण्यात आलंय. 552 ही सदस्य संख्या आपण गृहीत धरून पुढे जाऊ. यापैकी राज्यांकडे होते 530 सदस्य, केंद्रशासित प्रदेशांकडे होते 20 सदस्य, असे एकूण 550. हा मूळ घटनेमध्ये असलेला नियम आहे. 1965 नंतर केंद्रशासित प्रदेशांचा जो कायदा झाला, यानुसार केंद्रशासित प्रदेशांकडे एकूण 13 सदस्य, कारण लोकसंख्याच केंद्रशासित प्रदेशांची कमी असल्यामुळे केंद्रशासित प्रदेशांच्या उर्वरित जागा या भरल्या जात नाहीत. त्यामुळे केंद्रशासित प्रदेशांसाठी केवळ 13 प्रतिनिधित्व देण्यात आलेलं आहे. आता राष्ट्रपतींकडून 2 अँग्लो इंडियन हे नाम निर्देशित केले जायचे. म्हणजे 552 हा जर आपण लोकसभेची सदस्य संख्या गृहीत धरली तर 530 हे राज्यांकडून, 20 सदस्य केंद्रशासित प्रदेशांकडून आणि 2 सदस्य हे अँग्लो इंडियन, असा 552चा कोटा हा पूर्ण केला जात होता. ओके. अलीकडे झालेल्या लोकसभेचा जर आपण विचार केला तर 545 सदस्य हे निवडून या लोकसभेमध्ये यायचे. यातले 545 पैकी 530 उत्तर प्रदेश 80, आंध्र प्रदेशचे पूर्वी 42 असा हा क्रम आहे. दिल्लीचा जर विचार केला तर दिल्लीमध्ये एकूण 7 सदस्य हे लोकसभेवरती जातात. हे लक्षात घ्या. मी तुम्हाला एक जनरली 552 ही जरी संख्या आपण गृहीत धरलेली असली तरी 7 केंद्रशासित प्रदेशांमधल्या जागा या रिक्त आहेत. कारण 20 केंद्रशासित प्रदेश त्यापैकी 13 जागा या केंद्रशासित प्रदेशांमधल्या भरल्या जातात. त्यामुळे 7 जागा या रिक्त आहेत. त्यामुळे आपण 552 मधून 7 वजा केल्या तर साधारणतः 545 जागांची ही लोकसभा असते. हे लक्षात घ्या. 2019च्या झालेल्या निवडणुकांमध्ये 545 जागांची ही लोकसभा नव्हती. लक्षात आलं. एक जागा वेल्लोर या ठिकाणची जी लोकसभेची निवडणूक आहे ती रद्द झालेली होती. चालू घडामोडीच्या संबंधात तो प्रश्न आहे. इथं मी 7 केंद्रशासित प्रदेशाच्या जागा भरल्या जात नाहीत तो आकडा वजा करून 545 असा आकडा घेतलेला आहे. 545 पैकी 530 सदस्य हे राज्यांकडून निवडले जातात. राज्यांचा क्रम आपण पाहिलेला आहे. त्यानंतर अँग्लो इंडियन यांचा जर विचार केला तर 2 सदस्य अँग्लो इंडियन यांचं प्रतिनिधित्व करत होते आणि ते राष्ट्रपतींकडून नाम निर्देशित केले जायचे. पण सध्या अँग्लो इंडियन यांचं जे आरक्षण आहे, राजकीय आरक्षण आहे, ते 104व्या घटना दुरुस्तीनुसार रद्द करण्यात आलेलं आहे. त्यामुळे इथून पुढे हे आरक्षण नसेल. इथून पुढचा जर विचार केला तर 530 घटक राज्य अधिक 13 केंद्रशासित प्रदेश अशाच पद्धतीची ही रचना कंटिन्यू असणार आहे. आणि ही जी आकडेवारी आहे ती जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश होण्यापूर्वीची आहे. हे सुद्धा इथं लक्षात घ्यायला हवं. आता मतदानाचा जर विचार केला तर 18 वर्ष पूर्ण झालेल्या आणि मतदार यादीमध्ये नाव असलेल्या भारतीयाला मतदानाचा अधिकार हा देण्यात आलेला आहे. इथं एक महत्त्वाचा प्रश्न आहे की मतदानाचं वय आधी 21 वर्ष होतं, आता मतदानाचं वय 18 वर्ष करण्यात आलेलं आहे. तर 21 वर्ष मतदानाचं वय 18 वर्ष कधी झालं असाही प्रश्न आयोगाने विचारलाय. तर त्यासाठी एक महत्त्वाची घटना दुरुस्ती आहे, ती आहे 61वी घटना दुरुस्ती. या घटना दुरुस्तीने मतदाराचं वय 21 वर्षापेक्षा कमी करून 18 वर्ष करण्यात आलेलं आहे. आता आंध्र प्रदेशमधून तेलंगणा 2014 मध्ये वेगळा झाला. त्यामुळं अनेकदा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यामुळं याही आकडेवारीकडे आपण नजर टाकायची आहे. पूर्वी लोकसभा याचा विचार केला तर आंध्र प्रदेशचे 42 खासदार लोकसभेत असायचे आणि राज्यसभेमध्ये 18 खासदार राज्यसभेत असायचे. आता आंध्र आणि तेलंगणा दोन्ही राज्य विभागली गेलेली आहेत. आंध्र प्रदेशमध्ये 25 लोकसभा आणि 11 राज्यसभा, तेलंगणामध्ये 17 लोकसभा आणि 7 राज्यसभेचे उमेदवार असलेले आपल्याला दिसतात. अँग्लो इंडियन यांच्या रिझर्वेशन बद्दल बोललोच मी. 104व्या घटना दुरुस्तीनुसार सध्या अँग्लो इंडियन यांचं रिझर्वेशन, यांचं राजकीय आरक्षण हे रद्द करण्यात आलेलं आहे. आता सदस्यांच्या कालावधीचा जर आपण विचार केला तर आपल्याला या कल्पना आहेत की लोकसभेच्या सदस्यांचा कालावधी हा 5 वर्षांचा आहे आणि राज्यसभेच्या सदस्यांचा कालावधी हा 6 वर्षांचा आहे. हे लक्षात घ्या. राज्यसभेचे खासदार हे 6 वर्षासाठी पदावरती राहतील
आणि लोकसभेचे खासदार हे 5 वर्षासाठी पदावरती राहतील. लोकसभा हे सभागृह म्हणून तात्पुरतं सभागृह असल्यामुळे दर 5 वर्षांनी ते बरखास्त होतं. याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे. आता आणखीन एक मुद्दा यामध्ये समजून घेण्यासारखा आहे की लोकसभेच्या ज्या काही जागा आहेत त्या जागा लोकसंख्येनुसार बदलणं अपेक्षित आहे. दर 10 वर्षांनी जनगणना होते. या जनगणनेमध्ये आकडेवारी नव्यानं समोर येते. त्यामुळं मतदारसंघांची रचना ही व्यवस्थित असणं गरजेचं आहे. आणि ही रचना करताना समरूपता, सम म्हणजे सारखं, म्हणजे प्रत्येक मतदारसंघ आपल्या भारतातील हा सारखाच असला पाहिजे अशा पद्धतीची मतदारसंघांची रचना असणं अपेक्षित आहे. त्यामुळं 2 पद्धतींची समरूपता साधली जाते. नंबर 1 राज्यांमधील जागांची समरूपता. म्हणजे जर एक उदाहरण म्हणून आपण विचार करायचा झाला तर महाराष्ट्र राज्य आणि गोवा राज्य, लोकसंख्येचा विचार केला तर महाराष्ट्र राज्य हे आघाडीचं राज्य आहे देशातलं, आणि गोव्याच्या लोकसंख्येचा विचार केला तर लोकसंख्येच्या बाबतीत गोवा हे पिछाडीवरचं राज्य आहे. पण लोकसंख्या कमी आहे म्हणून गोव्याला कमी प्रतिनिधित्व दिलं जाईल का? निश्चित नाही. कारण लोकसभेच्या उमेदवारीचा पूर्ण जो काही आढावा आहे तो लोकसंख्येवर आधारित आहे. त्यामुळे गोव्याची लोकसंख्या कमी, त्यामुळे प्रतिनिधित्व कमी, प्रतिनिधित्वांची संख्या कमी, आणि महाराष्ट्रामध्ये लोकसंख्या जास्त, त्यामुळे प्रतिनिधित्व जास्त. आता हे प्रतिनिधित्व लोकसंख्येवर अवलंबून असल्याने गोव्याला कमी खासदार आहेत, त्या तुलनेत महाराष्ट्राला जास्त खासदार आहेत. परंतु गोव्यातला एक खासदारकीचा मतदारसंघ जर 15 ते 16 लाख मतदारांचा असेल तर महाराष्ट्राचा सुद्धा एक मतदारसंघ 15 ते 16 लाख या लोकसंख्येपर्यंतचाच असणार आहे. अशा बाबतीत राज्यांतील सुद्धा एक समरूपता साधली जाणं अपेक्षित आहे. आणि नंबर 2 एकाच राज्यातील सर्व प्रतिनिधित्वाची समरूपता. आता यासाठी आपण महाराष्ट्राचं उदाहरण घेऊ. महाराष्ट्रातला एक दुर्गम जिल्हा म्हणून आपण गडचिरोलीकडे पाहतो, आणि महाराष्ट्रातील अत्यंत सधन आणि स्थलांतर झाल्यामुळे लोकसंख्येची सर्वात जास्त घनता असलेले मुंबई शहर आणि मुंबई उपनगर ही 2 महत्त्वाची शहरं किंवा जिल्हे आपण विचारात घेऊ. आता मुंबई शहर आणि मुंबई उपनगर इथं खासदारांचं प्रतिनिधित्व लोकसभेत जास्त आहे. त्या तुलनेत गडचिरोलीच्या भागात एकच खासदार आपल्याला आढळून येईल. आता लोकसंख्येचा जरी विचार केला आपण, गडचिरोलीमध्ये लोकसंख्या कमी आहे, त्यामुळे प्रतिनिधित्व कमी आहे त्या जिल्ह्याला किंवा त्या मतदारसंघाला. इकडे मुंबईला लोकसंख्या जास्त आहे, त्यामुळे मुंबईमध्ये मतदारसंघ जास्त आहेत. पण राज्यांमध्ये मतदारसंघांची समरूपता साधणं म्हणजे काय? तर मुंबईमध्ये 6 खासदार निवडून जात असतील तर मुंबईचा प्रत्येक खासदार हा 15 ते 16 लाख लोकसंख्या किंवा मतदार यांचं प्रतिनिधित्व करणार आहे. आणि गडचिरोलीचा सुद्धा एक खासदार 15 ते 16 लाख मतदारांचं प्रतिनिधित्व करणार आहे. त्यामुळे प्रतिनिधित्वाचा जर विचार केला तर गडचिरोली आणि मुंबईचा खासदार हे एकाच समान पातळीवरती येणार आहेत. महाराष्ट्राचा आणि गोव्याचा खासदार एकाच समान पातळीवरती येणार आहेत. याला म्हणतात मतदारसंघांची समरूपता. आणि ही समरूपता 2 पद्धतीनं साधली जाते. पहिली राज्यांमधील समरूपता, आणि नंबर 2 एकाच राज्यातील सर्व जागांमधील समरूपता. ओके, आता यासाठी एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. कलम 82 मध्ये एक महत्त्वाची तरतूद करण्यात आलेली आहे की 1 आणि 2. 1 म्हणजे काय? आपण आताच पाहिलं, राज्यांमधील जागेची समरूपता. आणि 2 म्हणजे काय? एकाच राज्यातील सर्व प्रतिनिधींची समरूपता. या दोघांमध्ये प्रत्येक जनगणनेनंतर बदल करण्यात येईल असं कलमांमध्ये आपल्या सांगण्यात आलेलं आहे. यानुसार काही कायदे झाले, काही आयोग सुद्धा झाले. बऱ्याचदा हे प्रश्न विचारले गेले की कायदा कधी आणि आयोग कधी, त्यामुळे विद्यार्थ्यांनी हा चार्ट व्यवस्थित करणं अपेक्षित आहे. आता मी यापूर्वी तुम्हाला सांगितलं होतं राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये, तर राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये 1971 ची जनगणना ही प्रमाण मानण्यात आली होती आणि त्यानुसार आपण राष्ट्रपतीची निवडणूक प्रक्रिया राबवत होतो. इथे आपल्याला एक लक्ष द्यावं लागेल की 1 आणि 2 म्हणजे राज्यांमधील समरूपता आणि एकाच राज्यांमधील सर्व मतदारसंघांची समरूपता, यामध्ये आतापर्यंत बदल झालेले आहेत का? तर निश्चितपणे यामध्ये बदल झालेले आहेत. ओके, आणि त्यासाठी काही महत्त्वाच्या घटना दुरुस्त्या करण्यात आलेल्या आहेत. मग नेमकं या घटना दुरुस्तीने कशात बदल झाला? नंबर 1 मध्ये बदल झाला म्हणजे राज्यांमधली समरूपता, का नंबर 2 मध्ये बदल झाला म्हणजे एकाच राज्यामध्ये असणाऱ्या सर्व मतदारसंघांची समरूपता? याबद्दल आपल्याला या घटना दुरुस्त्या महत्त्वाच्या आहेत. यातली पहिली घटना दुरुस्ती आहे 42वी घटना दुरुस्ती 1976. 1 आणि 2 मध्ये 2000 पर्यंत बदल केला जाणार नाही, हे 42व्या घटना दुरुस्तीनुसार ठरलं. बघा, कधीपर्यंत बदल केला जाणार नाही? 2000 पर्यंत बदलच केला जाणार नाही. ओके, आणि इथं जनगणना कोणती प्रमाण मानण्यात आली होती? 1971 ची जनगणना प्रमाण मानण्यात आली होती.
इथंच ठरलं होतं 2000 पर्यंत बदल करायचा नाही, म्हणून 2001 ला नवी घटना दुरुस्ती आली. ती घटना दुरुस्ती आहे 84वी घटना दुरुस्ती. ओके, आता इथं काय ठरलं बघा, इथं ठरलं 1 मध्ये 2026 पर्यंत बदल केला जाणार नाही. 1 मध्ये, 1 म्हणजे काय, राज्यांमधली समरूपता, यामध्ये बदल केला जाणार नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये 80 खासदार, महाराष्ट्रात 48 खासदार, हे जे रूप आहे हे रूप 2026 पर्यंत बदललं जाणार नाही. परंतु 2 मध्ये 1991च्या जनगणनेनुसार बदल होईल. 2 म्हणजे काय, राज्य, एकाच राज्यातले जे मतदारसंघ आहेत, उदाहरणार्थ महाराष्ट्रात मुंबई, गडचिरोली, हा जो संदर्भ आपण पाहिला, यामध्ये जर काही बदल करायचा असेल तर तो 1991च्या जनगणनेनुसार करता येईल. आता ही घटना दुरुस्ती आहे 2001 ची, आणि इथं 1991च्या जनगणनेचा विचार करत आहेत. ही चूक नंतर लक्षात आली आणि 2003 मध्ये आणखीन एक घटना दुरुस्ती झाली, 87वी घटना दुरुस्ती. आणि यामध्ये एक मुद्दा आहे असा कायम ठेवण्यात आला की 1 मध्ये 2026 पर्यंत बदल केला जाणार नाही, आणि 2 मध्ये मात्र जो बदल केला जाईल तो 1991च्या जनगणनेनुसार नाही तर 2001च्या जनगणनेनुसार, कारण ही त्यावेळीची जवळची आकडेवारी होती. लक्षात आलं का? आणि त्यामुळे या 2001च्या जनगणनेनुसार 87वी घटना दुरुस्ती 2003 नुसार 2 मध्ये बदल करण्यात आला. त्यासाठी एक आयोग नेमण्यात आला होता. त्या आयोगाचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती कुलदीप सिंग. तर यांनी 2008 मध्ये राज्यातील, म्हणजे महाराष्ट्राचा विचार केला तर राज्यातील लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांमध्ये 2001च्या जनगणनेनुसार बदल घडवला होता, आणि तो बदल आपल्याला पाहायला मिळाला 2009च्या लोकसभा आणि 2009च्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये. ठीक आहे, म्हणून जे मतदारसंघ रचना बदललेले आहेत ते मतदारसंघ 2009च्या निवडणुकीपासून महाराष्ट्रात बदललेत, आणि यासाठी 2001 ची आकडेवारी जनगणनेची वापरली होती. पण 1 मध्ये मात्र, म्हणजे महाराष्ट्रात 48 खासदार असतील, विधानसभेत 288 आमदार असतील, हे जे प्रारूप आहे हे प्रारूप बदलण्यात आलं नाही. फक्त मतदारसंघ बदलले. लोकसंख्येनुसार 288 मतदारसंघ पुन्हा त्याची नव्यानं मांडणी झाली आणि 48 मतदारसंघांची नव्यानं मांडणी झाली. एवढाच काय तो फरक 2002च्या या आयोगानुसार झालेला आपल्याला दिसतो. आता पुढचा मुद्दा आहे जागामध्ये असलेलं आरक्षण. तर लोकसभेसाठी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या दोघांना सुद्धा आरक्षण आहे. अनुसूचित जातीचा विचार केला तर कलम 330 मध्ये अनुसूचित जाती जमातींसाठी लोकसंख्येच्या आधारावरती हे आरक्षण आहे. सुरुवातीला हे आरक्षण राजकीय आरक्षण आहे, लक्षात घ्या. हे आरक्षण 10 वर्षांसाठी आहे, पण प्रत्येक वेळेस कायद्यानं ते वाढवत 95वी घटना दुरुस्ती 2009 नुसार 2020 पर्यंत हे आरक्षण दिलं गेलं. आता 104वी घटना दुरुस्ती झाली आणि यानुसार हे आरक्षण पुन्हा 10 वर्षांनी वाढवण्यात आलं आणि अँग्लो इंडियन यांचं आरक्षण रद्द करण्यात आलं. म्हणजे अनुसूचित जाती आणि जमाती यांचं राजकीय आरक्षण पुन्हा 10 वर्ष कंटिन्यू करण्यात आलेलं आहे. आता या आरक्षणाचा विचार केला तर 545 जागांपैकी 2 अँग्लो इंडियन आणि उरलेल्या 543 जागांपैकी 20 राज्य केंद्रशासित प्रदेश या ठिकाणी अनुसूचित जाती यांच्यासाठी रिझर्वेशन देण्यात आलेलं आहे. म्हणजे 20 राज्य आणि उरलेले केंद्रशासित प्रदेश. एवढ्या डिटेलमध्ये आपल्याला जायची आवश्यकता नाही. विद्यार्थी मित्र हो, आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे, ती म्हणजे 543 जागांपैकी किती जागांसाठी अनुसूचित जातीचं रिझर्वेशन आहे, तर 84 जागांसाठी अनुसूचित जातीचं रिझर्वेशन आहे. ओके, आता या अनुसूचित जातींमध्ये सगळ्यात जास्त जागा या उत्तर प्रदेशमध्ये आहेत आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये 5 जागा आहेत. ठीक आहे, 2 प्रश्न अपेक्षित आहेत की एकूण लोकसभेच्या जागांपैकी किती जागा अनुसूचित जातींसाठी आरक्षित आहेत, तर त्याचं उत्तर आहे 84. सगळ्यात जास्त जागा कोणत्या राज्यात आहेत, त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश. महाराष्ट्रात किती जागा राखीव आहेत, त्याचं उत्तर 5 जागा. आणि कोणत्या जागा राखीव आहेत, तर शिर्डी मतदारसंघ, सोलापूर लोकसभा मतदारसंघ, रामटेक लोकसभा मतदारसंघ, लातूर आणि अमरावती या ठिकाणी असलेले मतदारसंघ हे अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी राखीव आहेत महाराष्ट्रात. आता अनुसूचित जमाती 543 पैकी 47 जागा या अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. सर्वाधिक जागा मध्य प्रदेशमध्ये आहेत, एकूण 6. महाराष्ट्रात किती जागा आहेत, याचं उत्तर 4. आणि त्या कुठे आहेत, तर नंदुरबार, दिंडोरी, नाशिक, चिमूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि पालघर. तर या ठिकाणी अनुसूचित जमातीच्या जागा राखीव आहेत. तर तुम्हाला अनुसूचित जातीच्या 84 जागा लक्षात ठेवायच्या आहेत, म्हणजे किती संख्या लक्षात ठेवायची. अनुसूचित जमातीच्या 47 जागा लक्षात ठेवायच्या. अनुसूचित जातीचं सगळ्यात जास्त रिझर्वेशन आहे यूपी,
अनुसूचित जमातीचा सगळ्यात जास्त रिझर्वेशन आहे एमपी, हे सुद्धा 2 मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. आणि त्यानंतर महाराष्ट्रात 5 जागा अनुसूचित जातीच्या कोणत्या आणि अनुसूचित जमातीच्या 4 जागा कोणत्या, हे सुद्धा तुम्हाला विश्लेषण माहिती असायला हवं. ठीक आहे. आता पुढच्या मुद्द्याकडे येऊयात. राज्यसभेचा कालावधी कसा आहे? मगाशीच आपण याबद्दल चर्चा केली की राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे. 1/3 सदस्य दर 2 वर्षांनी निवृत्त होतात आणि तेवढेच सदस्य नव्याने निवडले जातात. मग ते पुनर्नेमणूक सुद्धा त्यांची होऊ शकते. हाही मुद्दा महत्वाचा आहे. सुरुवातीला सदस्यांचा कालावधी निश्चित नव्हता. तो निश्चित करण्याचा अधिकार हा संसदेला देण्यात आला. म्हणजे घटनात्मक अधिकार हा संसदेला आहे. संसदेने त्यासाठी कायदा केला आणि या कायद्यानुसार सदस्यांचा जो कालावधी आहे तो कालावधी 6 वर्ष करण्यात आला. ओके. आता लोकसभेचा जो कालावधी आहे तो लोकसभेचा कालावधी पहिल्या बैठकीपासून म्हणजे लोकसभेच्या पहिल्या बैठकीपासून एकूण 5 वर्षांचा आहे, हे लक्षात घ्या. आता लोकसभेचा कालावधी एकदा बदलण्यात आला होता. 42वी घटना दुरुस्ती ही इंदिरा गांधी यांनी केली होती. या घटना दुरुस्तीचा जर विचार केला तर त्या घटना दुरुस्तीने एकूण 6 वर्ष अशी लोकसभेची मुदत वाढवली. पण नंतर मोरारजी देसाई यांनी 44वी घटना दुरुस्ती केली आणि यानुसार पुन्हा लोकसभेचा कालावधी आहे असा पूर्ववत 5 वर्षांचा करण्यात आला. म्हणजे लोकसभेचा सुद्धा कार्यकाळ हा बदलण्यात आलेला आहे, हे आपल्याला दिसून येतं. आणीबाणीच्या काळामध्ये लोकसभेचा कार्यकाळ हा एका वेळेला 1 वर्षाने वाढवता येतो. हा मुद्दा आणीबाणी या प्रकरणामध्ये आपण क्लासमध्ये खूप डिटेलमध्ये पाहिलेला होता. पुढे बघा, लोकसभा सदस्यांची पात्रता आणि राज्यसभा सदस्यांची पात्रता. लोकसभेसाठी तो भारताचा नागरिक असावा, पहिली पात्रता. आणि वयाचा जर विचार केला तर वयाची 25 वर्ष त्यांनी पूर्ण केलेली असावीत, ही सुद्धा पात्रता आहे. राज्यसभेसाठी वय 30 वर्ष पूर्ण असण्याची पात्रता आहे, हे लक्षात घ्या. आता एक मुद्दा महत्वाचा आहे परीक्षेसाठी की पूर्वी राज्यसभेच्या निवडणुकीसाठी तो व्यक्ती ज्या राज्यातून निवडणूक लढवत आहे त्या राज्यातील मतदार असावा अशी अट होती. पण 2003 मध्ये ही अट काढून टाकण्यात आलेली आहे. म्हणजे महाराष्ट्राचा एखादा उमेदवार हा आसाम मधून राज्यसभेवर जाऊ शकतो, बिहार मधून राज्यसभेवर जाऊ शकतो आणि या उलट उत्तर प्रदेश मधील एखादा उमेदवार महाराष्ट्रातून राज्यसभेवर जाऊ शकतो. हे गरजेचं नाही की ती व्यक्ती त्या राज्याचा मतदार असली पाहिजे. कळतंय? त्यानंतर पुढचा मुद्दा आहे राजीनामा. राज्यसभेचे सदस्य आपला राजीनामा सभापतींकडे देतात. लोकसभेचे अध्यक्ष आपला राजीनामा लोकसभेच्या अध्यक्षांकडे देतात. राज्यसभेचे सभापती आणि लोकसभेचे अध्यक्ष या दोघांनाही आपण पीठासीन अधिकारी म्हणून ओळखतो. शपथ. संसदेच्या सदस्यांना शपथ राष्ट्रपती किंवा त्यांनी प्राधिकृत केलेला अधिकारी देत असतो. शक्यतो लोकसभेच्या सदस्यांना शपथ प्रो टेम अध्यक्ष देतात. प्रो टेम म्हणजे लोकसभेच्या पहिल्या बैठकीचे जे अध्यक्ष आहेत, तात्पुरते अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडून या सदस्यांना शपथ दिली जाते. ठीक आहे. आता संसद सदस्यांच्या जागा कशा रिक्त होतात यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. आता यातली पहिली पद्धत आहे दुहेरी सदस्यत्व. म्हणजे एकाच वेळेला जर खासदार 2 सभागृहांमध्ये किंवा केंद्र किंवा राज्य अशापैकी किंवा एकाच सभागृहामध्ये 2 जागांवर जर निवडून येत असतील तर अशा वेळेला दुहेरी सदस्यत्व या कारणाने त्यांचं पद रिक्त होऊ शकतं, रद्द होऊ शकतं. पहिलं कारण आहे संसदेच्या दोन्ही सभागृहात एकाच वेळेला सदस्य म्हणून म्हणजे राज्यसभेत सुद्धा सदस्य आहे आणि त्याच वेळेला लोकसभेत सुद्धा सदस्य म्हणून ती व्यक्ती निवडून आली आहे तर 10 दिवसांच्या आत त्या व्यक्तीला निर्णय घेणं अपेक्षित आहे. अन्यथा लोकसभा किंवा राज्यसभा यापैकी वरिष्ठ सभागृह राज्यसभा असल्याने राज्यसभेचं सदस्यत्व रद्द केलं जातं. पुढे आहे, जर एका सभागृहात ती व्यक्ती कार्यरत असेल आणि दुसऱ्या सभागृहात त्याची निवड झाली तर पहिल्या सभागृहातलं सदस्यत्व रद्द होतं. उदाहरणार्थ लोकसभेमध्ये तो खासदार आहे आणि खासदार असताना राज्यसभेमध्ये निवडून आला, म्हणजे एका ठिकाणी सदस्य असताना दुसऱ्या ठिकाणी निवडून आला तर अशा वेळेला पहिल्या सभागृहातलं सदस्यत्व रद्द होतं. पहिल्या ठिकाणी एकाच वेळी असा शब्द लक्षात घ्या. म्हणजे एकाच वेळी ती व्यक्ती लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहामध्ये निवडून आली तर 10 दिवसांच्या आत निर्णय घेणं अपेक्षित आहे. अन्यथा वरिष्ठ सभागृह म्हणजे राज्यसभा यामधील सदस्यत्व रिक्त होतं. पुढच्या मुद्द्याकडे येऊयात. एकाच सभागृहात 2 जागांवर निवडून आल्यास असं घडलं होतं 2014 मध्ये. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरात मधून सुद्धा त्यांनी उमेदवारी घेतली होती आणि तिथेही ते निवडून आले आणि वाराणसी मतदारसंघ जो त्यांनी नंतर स्वीकारला तर त्या ठिकाणी सुद्धा ते खासदार म्हणून निवडून आले. लोकसभा या एकाच सभागृहात 2 जागांमधून ते प्रतिनिधित्व करत होते आणि दोन्ही ठिकाणी ते खासदार म्हणून निवडून आले. हाच मुद्दा लक्षात घ्या. एकाच सभागृहात दोन्ही जागांवर जर निवड झाली असल्यास त्वरित निर्णय घेणं अपेक्षित आहे. जर निर्णय नाही घेतला तर दोन्हीच्या दोन्ही जागा रिक्त होत असतात. त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला दोन्हीपैकी एक जागा ठरवावी लागते.
आता पुढचा मुद्दा आहे संसद आणि राज्य विधिमंडळ, म्हणजे एकाच वेळेला संसद आणि राज्य विधिमंडळ दोन्हीकडे सदस्यत्व असेल तर 14 दिवसात निर्णय घेणं अपेक्षित आहे. किती दिवसात? 14 दिवसात निर्णय घेणं अपेक्षित आहे. अन्यथा संसदेचं पद रिक्त होतं आणि राज्याचं पद कंटिन्यू राहतं. ओके, म्हणजे दुहेरी सदस्यत्वामध्ये कोणतं पद रिक्त होतं, किती दिवसांची मुदत आहे, या दोन्ही गोष्टी परीक्षेसाठी अत्यंत महत्वाच्या आहेत. आता कलम 102 नुसारची अपात्रता, दोन मुद्दे आहेत त्यामध्ये. जर ती व्यक्ती वेडी असेल, नादार असेल, भ्रष्ट असेल, लाभाचे पद धारण करणारी असेल तर अपात्र होईल. नागरिकत्वाचा प्रश्न जर निर्माण झाला असेल तर अपात्र होईल. संसदीय कायद्यानुसार अपात्रता करण्याचा अधिकार हा संसदेला देण्यात आलेला आहे. आपण पक्षांतर बंदीचा नियम पाहिला 10व्या अनुसूचीमध्ये. 10व्या अनुसूचीमध्ये 52व्या घटना दुरुस्तीनुसार पक्षांतर जर एखाद्या सदस्यानं केलं तर त्याचं सदस्यत्व रद्द होईल, त्याचं मंत्रिपद रद्द होईल, असा तो कायदा आहे. याबद्दलचा निर्णय, पक्षांतराबद्दलचा जो काही निर्णय आहे तो निर्णय पहिल्यांदा त्या सभागृहाचे पीठासीन अधिकारी घेतील आणि जो अंतिम निर्णय आहे तो अंतिम निर्णय राष्ट्रपती घेत असतात. ठीक आहे. आता नेमकं पक्षांतर म्हणजे काय, पक्षांतर म्हणजे काय याबद्दल स्क्रीनवर ही माहिती आहे. पॉज करून तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा 1-2 मिनिटं वाचन सुद्धा करून घेऊ शकता, कारण आपण प्रत्येक मुद्द्याचं स्पष्टीकरण करू शकत नाही, वेळेचा अभाव आहे. त्यानंतर संसद कायदा 1951, संसदेनं सुद्धा कायदा केला की संसदेचे सदस्य अपात्र कसे ठरू शकतात आणि या संसदेच्या कायद्यानुसार त्यांनी एक 6 मुद्दे यामध्ये मांडले की निवडणूक विषयक गुन्हा जर दाखल झाला तर अपात्रता, निवडणूक लेखे सादर जर त्यांनी केले नाहीत तर अपात्रता, शासनाचे 25% शेअर्स असलेल्या कंपनीत संचालक म्हणून काम करत असाल तर निवडणूक लढवण्यासाठी अपात्रता, जर शासनामध्ये एखादं टेंडर तुमच्या नावे असेल तर तुम्ही अपात्र आहात कारण तुम्ही लाभाच्या गोष्टी करत आहात असा त्याचा अर्थ होतो. इतर कारणांमध्ये हकालपट्टी, निवडणूक अवैध आहे म्हणून जर जाहीर झालं तर, दुसऱ्या पदावर तुमची निवड झाली तर, तुम्ही जर गैरहजर असाल खूप वेळ त्यालाही दिवसांची मर्यादा आहे, जर तुम्ही पदाचा राजीनामा दिला तर तुमचं पद रिक्त होऊ शकतं. ठीक आहे. आता यानंतरचा महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे संसदेतले नेते. तर संसदेमध्ये अनेक पदं आहेत आणि त्या पदांवर प्रश्न हा वारंवार विचारला गेलेला आहे. यामध्ये पहिलं पद आहे सभागृह नेता, त्यानंतरचं दुसरं पद आहे विरोधी पक्ष नेता, त्यानंतरचं तिसरं पद आहे पक्षप्रतोद किंवा व्हिप्स असं त्याला म्हटलं जातं. या व्हिप्स मध्ये आणखीन एक महत्वाचं पद येतं ते म्हणजे सरकारी चीफ व्हिप. ही महत्वाची पदं आहेत, लक्षात घ्या, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. सभागृह नेता, राज्यसभा व लोकसभा या दोन्ही सभागृहांमध्ये हे पद असतं. सभागृह नेता या पदाची तरतूद घटनेत नाही, म्हणजे हे पद घटनात्मक नाही. या पदाची तरतूद संसदेच्या नियमांमध्ये आहे, कार्यपद्धती विषयक नियमांमध्ये आहे. पंतप्रधान ज्या सभागृहाचे सदस्य असतात त्या सभागृहाचे ते सभागृह नेता असतात आणि दुसऱ्या सभागृहाचा सभागृह नेता कोण हे ठरवण्याचा अधिकार पंतप्रधानांना असतो. शक्यतो एखाद्या मंत्र्याची नेमणूक ते सभागृह नेता म्हणून करत असतात. त्यानंतरचा मुद्दा आहे विरोधी पक्ष नेता. आता विरोधी पक्ष नेता म्हणजे कोण, तर सभागृहामध्ये किमान 1/10 मतं मिळवणारा पक्ष असावा आणि त्या पक्षाचा नेता हा विरोधी पक्ष म्हणून निवडला जातो. ठीक आहे. शक्यतो विरोधी बाकावरती एकत्रित युतीमध्ये जे पक्ष असतील तर त्यामध्ये सगळ्यात जास्त जागा निवडून येणाऱ्या पक्षाचा नेता हा विरोधी पक्ष नेता म्हणून काम करत असतो, हे लक्षात घ्या. मूळ घटनेमध्ये विरोधी पक्ष नेता या पदाची तरतूद नाही. साधारणतः 1969 मध्ये या पदाला मान्यता देण्यात आली आणि कायदा करून वैधानिक दर्जा त्याला देण्यात आला 1977. आता हा वैधानिक दर्जा देत असताना विरोधी पक्षनेता या पदासाठी कॅबिनेटचा सुद्धा दर्जा त्याला बहाल करण्यात आलेला आहे, हे सुद्धा विद्यार्थ्यांनी इथं नोट करणं गरजेचं आहे. पुढचा आहे व्हिप्स. आता व्हिप्स यासाठी ना घटनेत तरतूद आहे, ना कार्यपद्धती विषयक नियमांमध्ये तरतूद आहे, ना याला वैधानिक दर्जा देण्यात आलेला आहे. ओके. हे पद परंपरेनं किंवा संकेतानं निर्माण झालेलं आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे व्हिपसाठी ना घटनात्मक तरतूद आहे, ना वैधानिक तरतूद आहे, ना कार्यपद्धती विषयक नियमांमध्ये याची काही तरतूद आहे, केवळ परंपरेनं निर्माण झालेलं हे पद आहे. आता व्हिप म्हणजे काय, तर सभागृहामध्ये वेगवेगळे पक्ष असतात आणि त्या पक्षांची काही विचारसरणी असते. एखाद्या कायद्याबद्दल पक्ष म्हणून त्यांची एक भूमिका असते किंवा एखाद्या महत्वाच्या प्रश्नाबद्दल पक्ष म्हणून त्यांचा एक विचार असतो. तर पक्ष म्हणून सामूहिक विचार प्रकट व्हावा यासाठी पक्षातील सर्व सदस्यांवर नियंत्रण ठेवणारा एक प्रमुख असतो त्या पक्षाचा.
त्याला चीफ व्हीप म्हणून ओळखलं जातं, प्रमुख व्हीप म्हणून ओळखलं जातं आणि त्याला सहाय्य करण्यासाठी आणखीन काही व्हीप असतात. आता याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर आपण महाराष्ट्राचं घेऊ शकतो. महाराष्ट्रामध्ये जर एखाद्या पक्षाचे एक 60 आमदार निवडून आलेत असं आपण गृहीत धरू, तर त्या 60 आमदारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक महत्वाचा चीफ व्हीप असेल आणि या चीफ व्हीपला सहकार्य करण्यासाठी अन्य एक 3 ते 4 व्हीप निवडले जातील. आता या 3 ते 4 व्हीप आणि चीफ व्हीप हे काय करतील, आपल्या एकूण 55-56 आमदारांवर नियंत्रण ठेवतील. म्हणजे जर सभागृहामध्ये मतदान करायचं असेल पक्ष म्हणून, जर त्या मुद्द्याच्या नकारात्मक बाजूला आपल्याला मतदान करायचं असेल तर पक्ष म्हणून आपण पूर्ण सामूहिकरित्या त्या विचाराला सामोरं गेलं पाहिजे. आणि त्यामुळं अशा पद्धतीनं मतदान करताना त्या आमदारांना, पक्षाच्या आमदारांना, त्या पक्षाच्या व्हीपला आपण कोणाला मतदान करत आहोत हे दाखवावं लागतं, हे लक्षात घ्या. त्यामुळे गुप्त मतदान पद्धत बंद झाली, मी राज्यसभेच्या संदर्भात सांगितलं होतं, आणि खुल्या मतदान पद्धतीचा स्वीकार झाला. राज्यसभेच्या ठिकाणी मतदान करताना आमदारांना आपल्या व्हीपना हे दाखवावं लागतं की आम्ही पक्ष संकेतानुसार, पक्षानं दिलेल्या निर्देशांनुसारच स्वतःचं मत दिलेलं आहे. हे कायदा करताना सुद्धा, कायद्याच्या बाजूने किंवा विरोधात मतदान करताना सुद्धा आमदारांना पक्षाच्या व्हीप याची जी आज्ञा आहे किंवा पक्षानं सांगितलेला जो आदेश आहे त्या आदेशानं काम करावं लागतं. जर या व्हीपने एखाद्या सदस्यावर नाराजी दाखवली, 15 दिवसापर्यंत जर ही नाराजी असली तर त्याचं रूपांतर पक्षांतरामध्ये सुद्धा होतं, स्वतःचं पद रिक्त होण्यापर्यंत जाऊ शकतं. एवढं महत्वाचं पद हे व्हीप आहे, हे लक्षात घ्या. आता या व्हीप मध्ये सरकारी चीफ व्हीप नावाचं एक पद आहे. इथं शब्द आहे सरकारी. सरकारी याचा अर्थ सत्ताधारी पक्षाचा चीफ व्हीप. सरकारी याचा अर्थ सत्ताधारी पक्षाचा चीफ व्हीप. जर लोकसभेचा विचार केला तर लोकसभेचा सरकारी चीफ व्हीप हा संसदीय कामकाज मंत्री असतो. संसदीय कामकाज मंत्र्याला लोकसभेतील सरकारी चीफ व्हीप असं म्हणतात. आणि राज्यसभेतील जो सरकारी चीफ व्हीप असतो तो संसदीय कामकाज राज्यमंत्री असतो. ठीक आहे, इथं कामकाज मंत्री कॅबिनेट दर्जाचा आहे आणि इथं कामकाज मंत्री आहे पण तो राज्यमंत्री दर्जाचा आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे, आता हे जे पद आहे संसदीय कामकाज मंत्री लोकसभेत आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री जो आहे तो राज्यसभेत, तर ही दोन्ही पदं सभागृह नेत्याला जबाबदार असतात. आणि सभागृह नेता आपण पाहिलं, पंतप्रधानच्या सभागृहाचा सदस्य त्या सभागृहाचा तो सभागृह नेता असतो आणि दुसऱ्या सभागृहाचा सभागृह नेता कोण आहे किंवा कोण असेल हे ठरवण्याचा अधिकार सुद्धा त्या पंतप्रधानाला देण्यात आलेला आहे. आता पुढच्या मुद्द्याकडे जाऊयात. संसदेची होणारी अधिवेशनं. या अधिवेशनामध्ये काही महत्वाचे मुद्दे आहेत, हे लक्षात घ्या. पहिला मुद्दा आहे अधिवेशन बोलावणं, दुसरा आहे त्या अधिवेशनातल्या सभा भरवणं, तिसरा आहे लोकसभा विसर्जित करणं, त्यानंतर आहे अधिवेशनासाठी संसदेला अभिनियंत्रित राष्ट्रपती करतात त्यांची भूमिका, त्यानंतर आहे सत्र समाप्ती. ओके, आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये क्लिअर आहे की अधिवेशन दरम्यानचा काळ म्हणजे 2 अधिवेशनामध्ये 6 महिन्यांपेक्षा अधिक काळ असणार नाही. 2 अधिवेशनांमध्ये 6 महिन्यांपेक्षा अधिक काळ असणार नाही. सध्या होणारी अधिवेशनं यांच्यावर जर आपण प्रकाश टाकला तर लक्षात येईल की 3 प्रकारची अधिवेशनं संसदीय अधिवेशनं म्हणून होतात. यातलं पहिलं आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन, त्यानंतर पावसाळी अधिवेशन आणि त्यानंतर हिवाळी अधिवेशन. आता अधिवेशन कालखंड हा कोणता मानला जातो तर लोकसभेच्या पहिल्या बैठकीपासून ते सत्र समाप्तीचा काळ हा अधिवेशनाचा काळ आहे. लोकसभेच्या पहिल्या बैठकीपासून लोकसभा संपल्याची बैठक ज्याला आपण सत्र समाप्ती म्हणतो. आणि हेच जर लोकसभेची शेवटची बैठक असेल तर लोकसभेच्या पहिल्या बैठकीपासून ते लोकसभेच्या विसर्जनापर्यंतचा कालखंड याला अधिवेशनाचा कालखंड मानला जातो. यानंतरची संकल्पना आहे विराम काळ. 2 अधिवेशनादरम्यानचा जो काळ आहे त्या काळाला विराम काळ म्हणून ओळखलं जातं. बैठका या अधिवेशनामध्ये दिवसाच्या प्रत्येक सभेत साधारणतः 2 बैठका होतात. पहिली बैठक होते 11 ते 1 आणि दुसरी बैठक होते 2 ते 6. साधारणतः सोमवार ते शुक्रवार असा हा कालखंड आहे. आता यानंतरचा मुद्दा येतो तहकुबी आणि अनिश्चित काळासाठी तहकुबी. अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे, स्क्रीनवर आहे, वाचून घेऊ शकता पॉज करून. आता लोकसभेच्या विसर्जनानंतर लोकसभेमध्ये जे काही कायदे पास होत असतात त्या कायद्यांचं नेमकं काय होतं, कोणते कायदे कंटिन्यू राहतात, कोणते कायदे नष्ट होतात, यावरती सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. मी फक्त 2च मुद्दे सांगेन. नंबर 1,
लोकसभेमध्ये पहिल्यांदा मांडलेलं विधेयक हे रद्द होतं. लोकसभेमध्ये पहिल्यांदा मांडलेलं विधेयक रद्द. नंबर 2, लोकसभेनं पारित केलेलं विधेयक रद्द. बाकीची विधेयकही कंटिन्यू राहतात. हे 2 मुद्दे यासाठी लक्षात ठेवायचे आहेत. बघा, एकदा लोकसभेचे विसर्जन केल्यास ते विसर्जन मागे घेता येत नाही. लोकसभेचे सर्व कामकाज संपुष्टात येते. नवीन लोकसभेत ते नव्याने मांडले जाते. काही प्रकारची विधेयके विसर्जनानंतर सुद्धा व्यपगत होत नाहीत. व्यपगत न होणे याचा अर्थ नष्ट होत नाहीत. बघा, आता जिथं नष्ट होतात ती 2च आपण घेतलेली आहेत. लोकसभेत प्रथम मांडलेले विधेयक नष्ट होते आणि लोकसभेनं पारित केलेलं विधेयक नष्ट होते. या 2च ठिकाणी विधेयक नष्ट होत असतात. अन्य ठिकाणी विधेयक नष्ट होत नाहीत. ओके, आता महत्वाचा मुद्दा काय आहे की जर लोकसभेचं अधिवेशन चालू असेल तर पंतप्रधानांच्या सल्ल्याने राष्ट्रपतींना सत्र समाप्ती करता येते का? तर निश्चितपणे करता येते. लोकसभेचं अधिवेशन चालू असताना सुद्धा अधिवेशन थांबवता येतं. आता सत्र समाप्ती आणि लोकसभेचं विसर्जन या दोघांमध्ये नेमका फरक काय आहे? तर सत्र समाप्ती म्हणजे अधिवेशन संपल्याची घोषणा. सत्र समाप्तीची घोषणा राष्ट्रपती करतात. तात्पुरती बैठक ही लोकसभेची घेतली पाहिजे. अनिश्चित काळासाठी ती तहकूब केली पाहिजे. अनिश्चित काळासाठीची तहकुबी हे पीठासीन अधिकारी करतात आणि त्यांच्यानंतर सत्र समाप्तीची घोषणा होते. लोकसभेचं विसर्जन याचा अर्थ लोकसभा बरखास्त होणे ही घोषणा राष्ट्रपती करत असतात आणि लोकसभा विसर्जन करण्यापूर्वी, ती घोषणा करण्यापूर्वी त्यांना पंतप्रधानांचा सल्ला घ्यावा लागतो. लक्षात येतं सगळ्यांना? कोणते विधेयक नष्ट होतात? लोकसभेत पहिल्यांदा मांडलेलं विधेयक नष्ट होतं. लोकसभेनं पारित केलेलं विधेयक, पहिल्यांदा पारित केलेलं विधेयक सुद्धा काय होतं? नष्ट होतं. ठीक आहे. लेम डक अधिवेशन, लेम डक्स या सुद्धा ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना विद्यार्थ्यांनी व्यवस्थित करायच्या आहेत. सभागृहामध्ये होणारं जे बहुमत आहे, मतदान आहे, कोणत्या बहुमतानं होतं? साधं बहुमत म्हणजे काय? विशेष बहुमत म्हणजे काय? गणपूर्ती म्हणजे काय? 1/10 सदस्य जोपर्यंत सभागृहात हजर राहत नाहीत तोपर्यंत सभागृहाचं कामकाज चालू होत नाही, त्याला गणपूर्ती म्हणतात. संसदेची भाषा कोणती आहे? कोणत्या भाषेतून संसदीय सदस्य हे संसदेचं कामकाज पाहतात? या सगळ्या गोष्टी आपल्याला महत्वाच्या आहेत, हे लक्षात घ्या. इथं लोकसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष याचा जो चार्ट दिलेला आहे नोट्स मध्ये, तो सुद्धा तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे, कारण हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. लोकसभेचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांची निवड कशी केली जाते? लोकसभेचे अध्यक्ष यांचा कालावधी काय आहे? पदावरून दूर करण्याची पद्धत दोघांची कशी आहे? त्यांचं जे महत्वाचं कार्य आहे ते कार्य कोणतं आहे? लोकसभेचे अध्यक्ष कोणाला जबाबदार असतात? उपाध्यक्ष कोणाला जबाबदार असतात? शपथ ही त्यांना अध्यक्ष म्हणून घ्यावी लागते की घ्यावी लागत नाही? आणि त्यांना दिलं जाणारं वेतन, पदरिक्ततेच्या वेळेला त्यांना असणारा मतदानाचा अधिकार, त्यांना मतदानाचा अधिकार नेमका असतो कधी? सुरुवातीला असतो का नंतर पदरिक्ततेच्या वेळेलाच असतो? त्यांना पदरिक्ततेच्या वेळेला कामकाजात भाग घेता येतो का? त्यांना भाषण करता येतं का? स्वतःचं मत मांडता येतं का? असे अनेक प्रश्न हे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या दोघांच्या संदर्भामध्ये विचारलेले आहेत. त्यामुळे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचा जो चार्ट नोट्स मध्ये दिलेला आहे तो तुम्ही व्यवस्थित करणं अत्यंत आवश्यक आहे. जसं लोकसभेचे अध्यक्ष उपाध्यक्ष आहेत त्याच पद्धतीनं राज्यसभेमध्ये सभापती आहे आणि राज्यसभेमध्ये उपसभापती आहे. ओके, आता इथं एक महत्वाचं वाक्य आहे ते समजून घेणं महत्वाचं आहे की उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. हे वाक्य घटनात्मक दृष्ट्या 100% योग्य आहे. पण मी जर असं म्हणालो की राज्यसभेचा सभापती हा उपराष्ट्रपती असतोच, तर या वाक्याला अर्धसत्य मानलं जाईल. कारण प्रत्येक राज्यसभेचा सभापती हा उपराष्ट्रपती असेलच असं नाही. पण हेच वाक्य जर उलट असेल, जे मी पहिल्यांदा मांडलं की उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असतोच, त्यामुळं या वाक्यावर व्यवस्थित विचार करून परीक्षेला सामोरं जायचंय. या प्रश्नाला सभापती आणि उपसभापती हा सुद्धा चार्ट महत्वाचा आहे. जसं मी मागाशी लोकसभेचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांचं सांगितलं, अगदी त्याच पद्धतीनं राज्यसभेचे सभापती आणि उपसभापती यांचा मुद्दा आहे, हे लक्षात घ्या. आता इथं आणखीन एक मुद्दा आपल्याला अधोरेखित करायचा आहे, तो म्हणजे संयुक्त बैठक. कारण संयुक्त बैठकीवरती प्रश्न येऊ शकतो. लोकसभा आणि राज्यसभा जर एखाद्या विधेयकाच्या संदर्भात दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले असतील तर आपल्या राज्यघटनेत संयुक्त बैठकीची तरतूद करण्यात आलेली आहे. या संयुक्त बैठकीचं अध्यक्षस्थान कोणाकडे असतं असा प्रश्न आयोगाने बऱ्याचदा विचारलाय. तर संयुक्त बैठकीचं अध्यक्षस्थान हे नेहमी लोकसभेचे अध्यक्ष भूषवतात. लोकसभेचे अध्यक्ष जर गैरहजर असतील तर लोकसभेचे उपाध्यक्ष भूषवतात.
राज्यसभेच्या सभापतींना संयुक्त बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवता येत नाही, कारण राज्यसभेचे सभापती म्हणजेच उपराष्ट्रपती हे संसदेचे सदस्य नसतात। ते संसदेचे सदस्य नसल्यामुळे संयुक्त बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवण्याचा जो अधिकार आहे तो अधिकार उपराष्ट्रपतींना राज्यसभेचा सभापती या नात्यानं उपभोगता येत नाही। कळतंय? संयुक्त बैठकीच्या वेळेला लोकसभा अध्यक्ष गैरहजर असतील तर उपाध्यक्ष अध्यक्ष असतात, आणि तेही गैरहजर असतील तर राज्यसभेचे उपसभापती अध्यक्ष असतात। परंतु राज्यसभेचा सभापती जो उपराष्ट्रपती आहे त्याला या संयुक्त बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवता येत नाही। हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे। यानंतर संसदीय कामकाज आपण पाहणार आहोत। या संसदीय कामकाजामध्ये प्रश्नकाळ, या प्रश्नकाळामध्ये तारांकित प्रश्न, अतारांकित प्रश्न आणि अल्पसूचना प्रश्न विचारले जातात। त्यानंतर शून्यकाळ असतो, त्यानंतर प्रस्ताव असतो। प्रस्तावाचे प्रकार आहेत महत्त्वपूर्ण प्रस्ताव, पर्यायी प्रस्ताव, पूरक प्रस्ताव। पूरक प्रस्तावाचे सुद्धा 3 उपघटक आहेत, अनुषंगिक पूरक, जागा घेणारा पूरक आणि सुधारणा करणारा पूरक। त्यानंतर स्थगन प्रस्ताव आहे, कटौती आहे, कटौतीमध्ये साधारण कटौती आहे, घटकनिहाय आहे, गिलोटिन आहे आणि कांगारू कटौती सुद्धा आहे। त्यानंतर विशेष अधिकार प्रस्ताव आहे, ध्यानाकर्षण प्रस्ताव आहे, अविश्वासाचा ठराव आहे, निंदा प्रस्ताव आहे। यामध्ये अविश्वासाचा ठराव, स्थगन प्रस्ताव, फक्त हायलाइट करा महत्त्वाचे मुद्दे जे प्रश्न विचारलेले आहेत। प्रश्न काळावरती प्रश्न आलेला आहे, शून्य काळावरती प्रश्न आलेला आहे, स्थगन प्रस्तावावर प्रश्न आहे, कटौती प्रस्तावावर प्रश्न आहे, त्यानंतर अविश्वासाचा ठराव, निंदा प्रस्ताव यावरती प्रश्न आलेला आहे, धन्यवाद प्रस्तावावरती प्रश्न आलेला आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांनी जे प्रस्ताव मी तुम्हाला सांगितलेले आहेत ते व्यवस्थित त्याचं वाचन तुम्ही करणार आहात, व्यवस्थित तेवढे मुद्दे पहिल्यांदा क्लिअर करणार आहात। मी परत एकदा रिपीट करतो यासाठी, प्रश्नकाळ, त्यानंतर शून्यकाळ, त्यानंतर स्थगन प्रस्ताव, त्यानंतर कटौती प्रस्ताव, त्यानंतर अविश्वासाचा ठराव, निंदा प्रस्ताव, धन्यवाद प्रस्तावावरती सुद्धा प्रश्न आहे। ओके, जे प्रस्ताव मी सांगितलेले आहेत आणि अन्य प्रस्तावांचं जर काही डिटेल वाचन करायचं असेल तर नोट्समध्ये आपण अतिशय तपशील त्या प्रत्येक प्रस्तावाचा दिलेला आहे। याबद्दल आपण आत्ता या रिव्हिजन बॅच मध्ये एवढं बोलणार नाही आहोत। अविश्वासाचा ठराव, निंदा प्रस्ताव या दोघांमध्ये फरक काय हे चार्ट निहाय आपण दिलेलं आहे, तुम्ही त्याचं वाचन करू शकता आणि त्या पद्धतीने तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करू शकता। आता पुढच्या एका मुद्द्याकडे येऊयात। संसदेमध्ये ज्या विधेयकाची निर्मिती होते त्या विधेयकाचे नेमके प्रकार काय आहेत? तर विधेयकाचे साधारणतः 2 प्रकार पडतात। पहिला प्रकार आहे सरकारी विधेयक आणि दुसरा प्रकार आहे खाजगी विधेयक। सरकारी विधेयक म्हणजे काय आणि खाजगी विधेयक म्हणजे काय? सरकारी विधेयक हे मंत्री मांडत असतो म्हणून त्याला सरकारी विधेयक म्हणतात। सरकारी विधेयक म्हणजे सत्ताधारी पक्षाची धोरणं प्रदर्शित करणे। सरकारी विधेयक संमत होणं अपेक्षित आहे, सोपं आहे, कारण सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांना ते मांडलेलं असतं। याची पूर्व नोटीस 7 दिवस आधी द्यावी लागते। हे विधेयक मंत्री किंवा त्याचा विभाग तयार करत असतो। सरकारी विधेयक जर सभागृहानं फेटाळलं तर त्याचा परिणाम अविश्वासाच्या ठरावात होऊ शकतो आणि अविश्वासाचा ठराव मंजूर झाला तर मग मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो। धन विधेयक हे 100% सरकारी विधेयक आहे, हे लक्षात घ्या। म्हणजे खाजगी सदस्याला धन विधेयक मांडता येत नाही, यावर आपण क्लासमध्ये डिटेल बोललेलोच आहोत। खाजगी विधेयक म्हणजे खाजगी सदस्य मांडतात। विरोधी पक्षाची सार्वजनिक मुद्द्याबद्दलची जी भूमिका आहे ती भूमिका ते स्पष्ट करत असतात। हे विधेयक त्या मानानं संमत होणं अवघड असतं, कारण विरोधी पक्षाने हे विधेयक मांडलेलं असतं। याची पूर्व नोटीस 1 महिना आधी द्यावी लागते। पूर्व नोटिसाबद्दल दोन्ही मुद्दे वेगवेगळे आहेत हे तुम्हाला लक्षात येईल। हे विधेयक संबंधित सदस्य तयार करतो, पण सरकारी विधेयक मात्र एखादा मंत्री किंवा त्याचा विभाग तयार करत असतो। खाजगी विधेयकाच्या बाबतीत असं घडत नाही की ते विधेयक मांडल्यानंतर विरोधी पक्षाला राजीनामा द्यावा लागेल, असं घडत नाही। तर साधारणतः विधेयकाचे हे 2 प्रकार आपल्याला दिसतात। विधेयक पारित करण्याची एक पद्धत आहे। या पद्धतीमध्ये पहिल्या सभागृहामध्ये जिथे हे विधेयक जातं तिथं तुम्हाला प्रथम वाचन करावं लागतं। प्रथम वाचनामध्ये केवळ ते राजपत्रात प्रकाशित होतं, त्यानंतर द्वितीय वाचनाचा टप्पा येतो। या द्वितीय वाचनामध्ये समिती अवस्था येते। ही समिती अवस्था अत्यंत महत्त्वाची असते, ती त्यावरती भरीव काम करते आणि पुन्हा द्वितीय वाचनामध्ये मतदानासाठी द्वितीय वाचनामध्ये ते विधेयक जे आहे ते सभागृहामध्ये येतं। अत्यंत महत्त्वाच्या या समिती अवस्था असतात, त्या एकूण 3 असतात। सर्वसाधारण चर्चेची अवस्था असते, समिती अवस्था, प्रतिवृत्त अवस्था म्हणून त्याला ओळखलं जातं। त्यानंतर तृतीय वाचन येतं। या तृतीय वाचनामध्ये पूर्ण विधेयक मतदानासाठी टाकलं जातं। इथे त्या विधेयकामध्ये दुरुस्त्या सुचवल्या जात नाहीत, त्यामुळे दुरुस्त्या सुचवल्या जातात त्या केवळ आणि केवळ द्वितीय वाचनामध्ये। याचे सगळे मुद्दे आपण तपशिलाने यापूर्वी पाहिलेले आहेत।
जसं एका सभागृहामध्ये 3 वाचन होतात, प्रथम, द्वितीय आणि तृतीय, अगदी त्याच पद्धतीनं दुसऱ्या सभागृहामध्ये सुद्धा प्रथम वाचन, द्वितीय वाचन आणि तृतीय वाचन होतं. यापैकी प्रथम वाचन इतकं सशक्त नसतं दुसऱ्या सभागृहामध्ये, कारण केवळ प्रथम वाचनामध्ये आपण राजपत्रामध्ये ते विधेयक प्रकाशित करत असतो. त्यामुळे दुसऱ्या सभागृहातलं द्वितीय वाचन हे अत्यंत सकस मानलं जातं. तिथं सुद्धा समिती अवस्था येते. त्यामुळं त्या विधेयकावर सखोल चर्चा होते, दुरुस्त्या सुचवल्या जातात आणि तिसऱ्या वाचनामध्ये त्यावर मतदान सुद्धा होतं. दुसऱ्या सभागृहाला अधिकार कोणता आहे? दुसऱ्या सभागृहाला अधिकार आहे ते विधेयक फेटाळून लावण्याचा, त्यानंतर दुरुस्तीसह परत पाठवण्याचा, कोणतीही कृती न करण्याचा, आणि जर दुरुस्तीशिवाय ते विधेयक जर परत पाठवलेलं असेल तर कोणत्या विधेयकासाठी संयुक्त बैठकीची तरतूद आहे, कोणत्या विधेयकासाठी संयुक्त बैठकीची तरतूद अजिबात नाही, हे सुद्धा मुद्दे विद्यार्थ्यांनी व्यवस्थित करणं अपेक्षित आहे. नंतर त्या मुद्द्यावरती आपण बोलणारच आहोत. ठीक आहे, बघा आता व्यवस्थित. धन विधेयक आहे, वित्तीय विधेयक भाग 1 आहे, वित्तीय विधेयक भाग 2 आहे, घटना दुरुस्तीचं विधेयक आहे, आणि यानंतर एक विधेयक राहतं ते म्हणजे सामान्य विधेयक. ठीक आहे, इथं हा चार्ट दिलेला आहे या सर्व विधेयकांचा. सामान्य विधेयक, धन विधेयक, वित्तीय विधेयक भाग 1, वित्तीय विधेयक भाग 2 आणि घटना दुरुस्तीचं विधेयक. आता पटपट आपण या विधेयकांची माहिती घेऊयात. सभागृह, सामान्य विधेयक दोन्ही सभागृहामध्ये मांडलं जातं, धन विधेयक फक्त लोकसभेत मांडलं जातं, वित्तीय विधेयक भाग 1 फक्त लोकसभेत येतं, वित्तीय विधेयक भाग 2 हे दोन्ही सभागृहात मांडलं जातं, घटना दुरुस्तीचं विधेयक सुद्धा दोन्ही सभागृहात मांडलं जातं. पूर्वसंमती, सामान्य विधेयकासाठी पीठासीन अधिकारी, धन विधेयकासाठी राष्ट्रपती, वित्तीय विधेयक भाग 1 राष्ट्रपतींच्या शिफारशीनं पूर्वसंमतीनं मांडलं जाईल, वित्तीय विधेयक भाग 2 पीठासीन अधिकारी, आणि घटना दुरुस्तीचं विधेयक पीठासीन अधिकाऱ्यांच्या संमतीनं सभागृहात येईल. इथं पीठासीन अधिकाऱ्यांची संमती असलेली विधेयकं विचारली जात नाहीत. प्रश्न येतो की राष्ट्रपतींच्या शिफारशीने कोणती विधेयकं ही सभागृहात येतात? याचं उत्तर आहे धन विधेयक. धन विधेयक राष्ट्रपतींच्या शिफारशीनेच सभागृहात मांडलं जातं, आणि त्यानंतर वित्तीय विधेयक भाग 1 हे सुद्धा राष्ट्रपतींच्या शिफारशीनेच मांडलं जातं. धन विधेयकासाठी कलम 110 अंतर्गत येणारे जे काही आर्थिक विषय आहेत त्या विषयांवर केलेला कायदा म्हणजे धन विधेयक. कलम 117(1) या कलमा अंतर्गत येणारे जेवढे वित्तीय विषय आहेत त्या विषयांवर केलेला कायदा म्हणजे वित्तीय विधेयक भाग 1, आणि कलम 117(3) या वित्तीय विषयांवर केलेले जे कायदे आहेत ते कायदे वित्तीय विधेयक भाग 2 मध्ये गणले जातात. घटना दुरुस्ती ही कलम 368 नुसार केली जाते, पण घटना दुरुस्तीचे सुद्धा 2 प्रकार आहेत. एक कलम 368च्या बाहेरील घटना दुरुस्ती जी साध्या बहुमताने केली जाते, आणि कलम 368 मधील घटना दुरुस्ती जी 2 पद्धतीनं केली जाते, ज्याबद्दल आपण वर्गात शिकलेलो आहोत. पुढे बघा आता विषय तर मी क्लिअर केलेलाच आहे. त्यानंतर बहुमत, सामान्य विधेयक पास होण्यासाठी साध्या बहुमताची गरज आहे, धन विधेयकासाठी साध्या बहुमताची गरज आहे, वित्तीय विधेयक भाग 1 भाग 2 साध्या बहुमताची गरज आहे. परंतु घटना दुरुस्ती जर करायची असेल आणि तीही कलम 368 मधील घटना दुरुस्ती करायची असेल तर त्यासाठी सभागृहाचं 2/3 मेजॉरिटी म्हणजे विशेष बहुमताची आवश्यकता आहे, आणि हे विशेष बहुमत केवळ घटना दुरुस्ती विधेयकासाठीच आहे, हे सुद्धा लक्षात घ्या. आता राष्ट्रपतींना अधिकार कोणकोणता आहे? राष्ट्रपतींना एकूण 4 प्रकारचे अधिकार असतात. नंबर 1 राष्ट्रपती संमती देऊ शकतात, नंबर 2 राष्ट्रपती ते विधेयक 100% नाकारू शकतात, त्यानंतर राष्ट्रपती ते विधेयक पुनर्विचारासाठी पाठवू शकतात, किंवा नंबर 4 राष्ट्रपती पॉकेट वेटो वापरू शकतात. हे आपण राष्ट्रपती या प्रकरणात पाहिलेलं आहे. या विधेयकांचा जर विचार केला तर सामान्य विधेयकासाठी राष्ट्रपती 4ही पर्याय वापरू शकतात. धन विधेयक हे कधीही पुनर्विचारासाठी परत पाठवता येत नाही. म्हणजे धन विधेयकाला राष्ट्रपतींना अधिकार काय आहे? नंबर 1 मान्यता देणे, नंबर 2 नाकारणे, नंबर 3 पॉकेट वेटो वापरणे. पण काय करता येत नाही त्यांना? पुनर्विचारासाठी परत पाठवता येत नाही. परंतु असं मानलं जातं की राष्ट्रपतींच्या शिफारशीने धन विधेयक हे संसदेमध्ये मांडलं जात असल्यामुळे राष्ट्रपती शक्यतो धन विधेयकाला मान्यता देतात. क्लिअर आहे? पुढे बघा वित्तीय विधेयक भाग 1 आणि भाग 2 या दोन्ही ठिकाणी राष्ट्रपतींना 4ही अधिकार आहेत. घटना दुरुस्ती विधेयकाचा जर विचार केला तर 24वी घटना दुरुस्ती 1971 नुसार राष्ट्रपतींवर घटना दुरुस्ती विधेयक मान्य करणं हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे. लक्षात आलं? म्हणजे घटना दुरुस्ती विधेयकावर सही करणं आता राष्ट्रपतींवर बंधनकारक करण्यात आले. 24वी घटना दुरुस्ती ही यासाठी अत्यंत महत्वाची आहे, ज्यानुसार राष्ट्रपतींना घटना दुरुस्तीबद्दल कोणतेही अधिकार नाहीत. संयुक्त बैठक, सामान्य विधेयकासाठी संयुक्त बैठक होते का? होते. आपल्या धन विधेयकासाठी संयुक्त बैठकीची तरतूद अजिबात नाही, कारण धन विधेयकाबद्दलचे सगळे पावर हे लोकसभेकडे आहेत. लोकसभेत ते मांडलं जातं, त्यानंतर ते राज्यसभेत जातं. 14 दिवस राज्यसभेला अधिकार असतो. या गोष्टी तुम्ही वाचून घ्या नोट्स मधून. इथे संयुक्त बैठकीचा मुद्दाच नाहीये धन विधेयकाच्या संदर्भात. वित्तीय विधेयक भाग 1 इथं सुद्धा धन विधेयक म्हणजे संयुक्त बैठक होत नाही.
भाग 2 ला संयुक्त बैठकीची तरतूद आहे आणि घटना दुरुस्ती विधेयकाला सुद्धा संयुक्त बैठकीची तरतूद नाही, कारण घटना दुरुस्तीचं विधेयक हे स्वतंत्रपणे लोकसभेत विशेष बहुमताने आणि राज्यसभेत सुद्धा विशेष बहुमताने संमत होतं. जर राज्यसभेचे विधेयकासंदर्भामधले सगळ्यात जास्त पॉवर कुठे असतील तर ते घटना दुरुस्तीच्या विधेयकामध्ये आहेत. म्हणजे लोकसभेमध्ये एखाद्या पक्षाची सत्ता आली, राक्षसी बहुमत जरी त्याला मिळालेलं असलं तरी राज्यसभा जोपर्यंत लोकसभेला विरोध करत राहील घटना दुरुस्तीबद्दल, तोपर्यंत घटनेमध्ये बदल करणं हे अवघड आहे, हे लक्षात घ्या. आणि जरी घटनेमध्ये राज्यसभा लोकसभा दोघांनी मिळून बदल केला तर सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. 1973च्या केशवानंद भारती खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिलाय की येणाऱ्या काळामध्ये संसद कायदा करू शकतं का, करू शकतं, घटनेत बदल करू शकतं का, करू शकतं, परंतु भारतीय राज्यघटनेचा जो मूळ गाभा आहे त्या मूळ गाभ्यामध्ये संसदेला कधीही बदल करता येत नाही. आणि त्यानंतरच्या सुप्रीम कोर्टाच्या अनेक निकालामध्ये सुप्रीम कोर्टाने नेमका मूलभूत गाभा काय आहे भारतीय राज्यघटनेचा हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न वारंवार केलेला दिसतो. त्यामुळे घटना दुरुस्तीसाठी संयुक्त बैठकीची इथं तरतूद नाही, हे लक्षात घेणं अपेक्षित आहे. राज्यसभेचा अधिकार विधेयकाच्या संदर्भात सामान्य विधेयकामध्ये लोकसभेच्या इतकाच अधिकार आहे, धन विधेयकामध्ये तो अधिकार खूप कमी आहे. त्यानंतर वित्तीय विधेयक भाग 1 भाग 2 या ठिकाणी अधिकार आहे. राज्यसभेला सुद्धा अधिकार देण्यात आला आहे घटना दुरुस्तीच्या विधेयकासंदर्भात. इकडे बघा, सरकारी विधेयक आणि खाजगी विधेयक. सामान्य विधेयक हे सदस्य मंत्री दोघेही मांडू शकतात. त्यानंतर धन विधेयक हे फक्त मंत्री मांडू शकतात. वित्तीय विधेयक भाग 1 हे मंत्री मांडू शकतात फक्त. वित्तीय विधेयक भाग 2 खाजगी सदस्य मंत्री दोघे मांडू शकतात. आणि घटना दुरुस्तीचं विधेयक हे सदस्य पण मांडू शकतो आणि मंत्री सुद्धा मांडू शकतो. ओके, त्यामुळे 100% सरकारी विधेयक कोणतं याचं उत्तर आहे धन विधेयक, जे मी यापूर्वी तुम्हाला बोललोच आहे. 100% सरकारी विधेयक म्हणून धन विधेयकाला ओळखलं जातं. ठीक आहे, तर इथं संसदेमध्ये पारित केली जाणारी सर्व विधेयकं, त्या विधेयकांबद्दलचे डिटेल्स पुन्हा आपण रिव्हिजन लेक्चरमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय. याचं कारणच हे आहे की रिव्हिजन मध्ये तुम्हाला जो प्रश्न विचारला जाणार आहे तो विचारला जाणारा प्रश्न पुन्हा रिवाइज केला जावा. अन्य मुद्दे वाचून घ्या असं मी तुम्हाला सांगतोय, कारण तेवढे डिटेल्स देणं इथं शक्य नाही. संयुक्त बैठकींचा मुद्दा मी सांगितला होता की साधारणतः 3 वेळेला आतापर्यंत संयुक्त बैठका घेण्यात आल्या होत्या. संयुक्त बैठकीची तरतूद ही कोणाकडून घेतली असा प्रश्न विचारला जाईल. संयुक्त बैठकीचं कलम विचारलं जाईल. संयुक्त बैठकीचं अध्यक्षस्थान कोणाकडे असतं विचारलं जाईल. कोणाकडे कधीच नसतं हे सुद्धा विचारलं जाईल. आणि संयुक्त बैठका आतापर्यंत किती वेळा संसदेच्या झाल्या आणि त्या कोणत्या कारणासाठी झाल्या हे सुद्धा परीक्षेला विचारलं जाईल. त्यामुळे इथं पॉज करून हे 3 संयुक्त बैठकींची कारणं वाचून घ्यावीत. त्यानंतर पुढच्या मुद्द्याकडे येऊयात. संसदीय समित्या. संसदीय समित्यांचे महत्वाचे 2 प्रकार आहेत. एक स्थायी समिती जी परमनंट आहे संसदेमध्ये काम करणारी, आणि दुसरी तदर्थ म्हणजे तात्पुरती समिती. ही स्थायी समिती दरवर्षी निर्माण केली जाते, वर्षभर कार्यरत राहते, पुन्हा निर्माण केली जाते. तदर्थ समिती ही तात्पुरती असते, म्हणजे त्याचं काम झालं की ती नष्ट होते. ओके, आता एक उदाहरणच द्यायचं झालं तर आपल्याला असं देता येईल की जर समजा एखादा घोटाळा पुढे आलाय, आदर्श घोटाळा आला होता, त्यावेळेला संसदेनं त्या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी एक कमिटी नेमली, तर त्या कमिटीला तदर्थ समिती म्हणता येईल. त्या कमिटीने चौकशी पूर्ण केली आणि स्वतःचा रिपोर्ट हा पार्लमेंटला सादर केला, त्यांचं काम संपलं, तर ती कमिटी रद्द झाली, ती कमिटी कंटिन्यू राहणार नाही. त्यामुळे तदर्थ समिती ही चौकशी समिती असते किंवा सल्लागार समिती असते, परंतु स्थायी समित्या या संसदेला मार्गदर्शन करण्यासाठी किंवा संसदेला मदत करण्यासाठी असतात. आणि या समित्या वित्तीय समित्या किंवा विभागीय स्थायी समित्या किंवा इतर संसदीय समित्या या नावाने ओळखल्या जातात. यामध्ये आपल्याला परीक्षेला महत्त्वाच्या आहेत त्या 3 वित्तीय समित्या. त्यातली पहिली समिती आहे लोक अंदाज समिती. पहिली समिती आहे लोक अंदाज समिती, कारण या समितीचं कार्य आहे संसदेच्या खर्चामध्ये काटकसर सुचवणं. पहिली समिती आहे लोक अंदाज समिती. त्यामुळे तुम्हाला यामध्ये काय काय बघायचं आहे की ही समिती कधी स्थापन झाली, स्वातंत्र्यानंतर कोणाची शिफारस होती, सुरुवातीला किती सदस्य होते, नंतर सदस्य रचनेत काय बदल झाले, लोकसभा आणि राज्यसभा या दोघांना या लोक अंदाज समितीमध्ये स्थान आहे का नाही, याचे अध्यक्ष नेमके कोण असतात, ते सरकारी पक्षातले आहेत का विरोधी पक्षातले आहेत, आणि या समितीचं नेमकं कार्य काय, एवढ्या सगळ्या मुद्द्यांना तुम्हाला न्याय द्यायचं आहे. लोक अंदाज समिती म्हणजे संसदेची काटकसर करणारी समिती. पुढची समिती आहे लोकलेखा समिती. लोकलेखा समितीचा संबंध हा कॅगशी आहे, कारण कॅगनं जो रिपोर्ट दिलेला आहे तो रिपोर्ट चेक करणं हे लोकलेखा समितीचं काम आहे. त्यामुळे बऱ्याचदा हा प्रश्न विचारण्यात आलाय की लोकलेखा समितीचं काम काय, तर कॅगचा अहवाल तपासणे. इथं सुद्धा अपेक्षित काय काय आहे, लोकलेखा समिती म्हणजे नेमकं काय, नंबर 2 त्याची सुरुवात भारतामध्ये कधी झाली, स्वातंत्र्यानंतर सदस्य संख्या काय, त्या सदस्य संख्येत बदल झाला का, त्यानंतर अध्यक्ष निवड कशी होते,
लोकसभा आणि राज्यसभा यांना प्रतिनिधित्व देण्यात आलेलं आहे का? सत्ताधारी पक्ष विरोधी पक्ष यांना प्रतिनिधित्व देण्यात आलेलं आहे का? अध्यक्षाबद्दल कोणती आणखीन एक परंपरा निर्माण झालेली आहे का? या सगळ्या मुद्द्यांना इथं प्रश्नांकित केलेला आपल्याला दिसेल. आणि यानंतरचा तिसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे सार्वजनिक उपक्रम समिती. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक सार्वजनिक उपक्रम आपण हाती घेतले. पंडित जवाहरलाल नेहरू यांचं धोरणच होतं की सार्वजनिक उपक्रमांच्या माध्यमातून देशाचा पायाभूत विकास करणं आणि यासाठी जो पैसा आपल्या देशाचा खर्च झाला त्या सर्व सार्वजनिक उपक्रमांचे अहवाल व्यवस्थित तपासणे आणि त्या सार्वजनिक खर्चांवर जो अतिरिक्त खर्च होतो उपक्रमांवर त्यावरती नियंत्रण आणणे, त्यावरती देखरेख ठेवणे ही एक महत्त्वाची जबाबदारी सार्वजनिक उपक्रम समिती पार पडत होती. तर या सार्वजनिक उपक्रम समितीबद्दल सुद्धा प्रश्न हेच अपेक्षित आहेत. याची सुरुवात कधी झाली? स्वातंत्र्यानंतर सदस्य संख्या त्यात काय बदल झाला का? लोकसभा राज्यसभा प्रतिनिधित्व कसं आहे? अध्यक्ष नेमके कोण आहेत? सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांमधले सदस्य हे या उपक्रम समितीत असतात का? तर तुम्हाला या सर्व मुद्द्यांना न्याय द्यायचा आहे. तीनच वित्तीय समित्या महत्त्वाच्या करायच्या आहेत. लोक अंदाज समिती, नंबर 2 लोकलेखा समिती आणि नंबर 3 सार्वजनिक उपक्रम समिती. त्यानंतर बऱ्याच विभागीय स्थायी समिती आहेत. इथं त्यांची नावं पण आहेत. पण मी तुम्हाला असं सांगेन की तुम्हाला इतर समित्या करण्याची आवश्यकता नाही. राज्यसेवा मुख्य परीक्षा किंवा अगदी ASO मेन्स जिथं राज्यघटना हे अतिशय प्रमाण विषय मांडला जातो त्या ठिकाणी इतर समित्या करणं अपेक्षित आहे. तुम्ही पूर्व परीक्षा देत आहात त्यामुळे एवढ्या डिटेलमध्ये विभागीय स्थायी समित्या करण्याची आवश्यकता नाही. पण मी आवर्जून उल्लेख करेन की तुम्ही सर्वांनी पहिल्या ज्या 3 वित्तीय समित्या आहेत त्या 3 वित्तीय समित्या अत्यंत व्यवस्थित करणं अपेक्षित आहे. संसदेच्या सगळ्याच गोष्टी आपण पाहिल्या. संसदेची यंत्रणा ज्या पद्धतीने आहे त्याच पद्धतीनं राज्य विधिमंडळाची सुद्धा यंत्रणा काम करत असते. संसदेमध्ये लोकसभा आहे, राज्यामध्ये विधानसभा आहे. संसदेमध्ये राज्यसभा वरिष्ठ सभागृह आहे तर राज्य विधिमंडळामध्ये काही राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे. त्यामुळे आपल्याला जो भाग संसद या प्रकरणात नाही पण राज्य विधिमंडळामध्ये महत्त्वाचा आहे तेवढाच भाग आपण पाहत जायचा आहे. विधानसभा कलम 168 विधानसभेला प्रथम सभागृह म्हणतात, कनिष्ठ सभागृह म्हणतात. हे तदर्थ सभागृह आहे कारण लोकसभेप्रमाणे दर 5 वर्षांनी ते विसर्जित होतं आणि दर 5 वर्षांनी पुन्हा विधानसभा स्थापित सुद्धा होतं. सध्या 28 घटक राज्य आहेत आणि 3 केंद्रशासित प्रदेश आहेत ज्या ठिकाणी विधानसभा अस्तित्वात आहे. ओके, आता ही जी आकडेवारी आहे ती जम्मू काश्मीर विभाजित होण्यापूर्वीची आकडेवारी 29 आणि 2. आता घटक राज्यांची संख्या झाली 28 म्हणजे 28 घटक राज्यांमध्ये विधानसभा आहेत आणि 3 केंद्रशासित प्रदेश दिल्ली, पुदुच्चेरी आणि जम्मू काश्मीर या ठिकाणी विधानसभा आहेत. त्यानंतर आहे विधान परिषद 169 कलम. वरिष्ठ सभागृह म्हणतात, द्वितीय सभागृह म्हणतात, स्थायी सभागृह म्हणतात. विधान परिषद नष्ट करणे किंवा निर्माण करणे हा जो अधिकार आहे हा अधिकार संसदेला देण्यात आलेला आहे. ओके, फक्त काय आहे की एखाद्या राज्यामध्ये विधान परिषद निर्माण करताना किंवा नष्ट करताना त्या राज्याची जी विधानसभा आहे त्या विधानसभेचे विशेष बहुमत यासाठी आवश्यक असतं. म्हणजे विधानसभा बहुमताद्वारे ठरवेल की विधान परिषद हवी की विधान परिषद नको. परंतु एक मुद्दा लक्षात घ्या, विधानसभेचं जे मत आहे ते मत संसदेवर बिलकुल बंधनकारक नाही. ओके, फक्त विधानसभेचा विचार घेतला जातो. पण एखाद्या राज्यामध्ये विधान परिषद निर्माण करायची किंवा ती नष्ट करायची हा पूर्ण अधिकार संसदेला देण्यात आलेला आहे. जर एकूण विधान परिषदेचा विचार केला तर जम्मू काश्मीर राज्य असताना तिथं विधान परिषद अस्तित्वात होतं. उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, जम्मू काश्मीर 2019 मध्ये जम्मू काश्मीर मधली विधान परिषद ही नष्ट झाली. आता केंद्रशासित प्रदेश आहे जम्मू काश्मीर, तिथं केवळ विधानसभा अस्तित्वात आहे. जम्मू काश्मीरमध्ये विधान परिषद अस्तित्वात नाही. लक्षात येतं सगळ्यांना, विधान परिषद जम्मू काश्मीर मध्ये अस्तित्वात नाही. 2019 नंतर विधान परिषद जम्मू काश्मीर मधलं नष्ट झाली. त्यामुळे विधान परिषद कुठे कुठे आहे? महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा. तुम्हाला विधान परिषद सदस्य संख्या सुद्धा विचारतील. उत्तर प्रदेश 100, महाराष्ट्र 75, बिहार 75, जम्मू काश्मीर रद्द 75, कर्नाटक, आंध्र प्रदेश 58, तेलंगणा 40 अशी विधान परिषदेची सदस्य संख्या आहे. महाराष्ट्राची विधान परिषदेची सदस्य संख्या तुम्हाला विचारली जाईल. महाराष्ट्राची विधान परिषदेची संख्या 78 आहे. पुन्हा एकदा विधान परिषदेची सदस्य संख्या बघा. उत्तर प्रदेशची 100 आहे, महाराष्ट्राची 78, बिहार 75, कर्नाटक 75, आंध्र प्रदेश 58 आणि तेलंगणा 40.
या ठिकाणी लक्षात ठेवायची सदस्य संख्या ती महाराष्ट्राची, इथं थोडंसं टायपिंग एरर आहे, 75 असा आकडा आहे, परंतु महाराष्ट्राची विधान परिषदेची सदस्य संख्या आहे 78. ठीक आहे. आणि विधानसभेची जी सदस्य संख्या आहे ती आहे 288. हा प्रश्न वारंवार परीक्षेला विचारण्यात आलेला होता. ओके. आणि जम्मू काश्मीरचा जो मुद्दा आहे तो मुद्दा सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. विधान परिषदेची जी संख्या आहे ती संख्या किमान 40, विधानसभेच्या 103 एवढी तरी असावी, अशा पद्धतीनं घटनात्मक तरतूद करण्यात आलेली आहे. महाराष्ट्राचा विचार करता महाराष्ट्रामधली सदस्य संख्या आहे 78, विधानसभेचे सदस्य, त्यानंतर पदवीधर मतदारसंघातले, त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांकडून, राज्यपालांकडून नामनिर्देशित आणि शिक्षकांकडून निवडले जाणारे असे एकूण 78 सदस्य हे विधान परिषदेवर निवडले जातात. आता इथं हा मुद्दा दिलेलाच आहे की विधान परिषदेवरती जे मेंबर निवडले जातात महाराष्ट्रात ते कशा पद्धतीनं निवडले जातात. हा चार्ट आपण सगळ्यांनी व्यवस्थित वाचून घ्या, पॉज करा व्हिडिओ, तुम्हाला जाणवेल की विधान परिषदेत एकूण निर्वाचित सदस्य हे 506 आहेत, नामनिर्देशित सदस्य हे 106 आहेत. नामनिर्देशन राज्यपालांकडून होतं. या निर्वाचित 506 सदस्यांपैकी विधानसभेकडून 1/3 सदस्य निवडले जातात, स्थानिक स्वराज्य संस्थांकडून 1/3 निवडले जातात, पदवीधर मतदारसंघाकडून 112 निवडले जातात आणि शिक्षक मतदारसंघाकडून 112 निवडले जातात. ठीक आहे. त्यामुळं नामनिर्देशित सदस्य जे आहेत ते साधारणतः 12 आहेत आपल्या विधान परिषदेमध्ये जे राज्यपालांकडून निवडले जातात. हाही मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. एकूण महाराष्ट्राच्या 78 सदस्यांपैकी कशा पद्धतीने सदस्य निवड होते त्यासाठी हा चार्ट परीक्षेला विचारला जातो. जर विधानसभेचा विचार केला तर विधानसभेची सदस्य संख्या ही राज्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणे असते. ती 60 ते 500 या दरम्यान असावी अशा पद्धतीचा घटनात्मक संकेत आहे. जर आपण विचार केला राज्यनिहाय तर उत्तर प्रदेश 403 जागा आहेत, सगळ्यात जास्त जागा. पश्चिम बंगाल 294. इतर राज्य करण्याची आवश्यकता नाही. इथं तुम्हाला करायचं आहे ते फक्त महाराष्ट्र. सगळ्यात जास्त 403 उत्तर प्रदेश आणि सगळ्यात महाराष्ट्राच्या ज्या जागा आहेत त्या आहेत 288. हे दोन मुद्दे आपल्याला विधानसभेच्या संदर्भामध्ये अत्यंत महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्र हो, आपण संसद आणि राज्य विधिमंडळामधले जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्या सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांचा संदर्भ या टॉपिक मध्ये घेतलेला आहे. लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद या सगळ्या मुद्द्यांना आपण क्लिअर केलेलं आहे. ठीक आहे. आणखीन एक मुद्दा परीक्षेला विचारला जातो की जो खास करून कंबाईंड लेवलला विचारला गेला. केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची या सूचींमधले विषय कोणते आहेत. आपण लेक्चरमध्ये हे मुद्दे अतिशय डिटेलपणे पाहिलेले आहेत. जे कोणी पहिल्यांदा हे व्हिडिओ बघतायत त्यांना एक महत्त्वाची सूचना आणि ज्यांनी अजून हा सराव केला नाही त्यांना एक महत्त्वाची सूचना की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये संघ सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची यामध्ये समाविष्ट असणारे काही विषय हे विचारण्यात आलेले आहेत. तर तेवढाच या विषयांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे, कारण अनेक विषय यामध्ये डिटेलमध्ये दिलेले आहेत. एवढ्या डिटेलमध्ये जायची आवश्यकता नाही. ठीक आहे. तर आता आपण संसद आणि राज्य विधिमंडळ या सगळ्या गोष्टी अतिशय डिटेलमध्ये पाहिलेल्या आहेत. त्यानंतर आपण पुढच्या टॉपिककडे वळणार आहोत. याला म्हटलं जातं संघ लोकसेवा आयोग UPSC, त्यानंतर राज्य लोकसेवा आयोग SPSC आणि संयुक्त लोकसेवा आयोग. ठीक आहे. तर या तीनही आयोगांवर प्रश्न अपेक्षित आहे. आता यावर प्रश्न काय काय अपेक्षित आहे बघा. नंबर 1, लोकसेवा आयोगाची सुरुवात आपल्या देशामध्ये कधी झाली. त्यानंतर कोणत्या कलमांतर्गत UPSC आहे, कोणत्या कलमांतर्गत SPSC आहे, कोणत्या कलमांतर्गत संयुक्त लोकसेवा आयोग आहे. लोकसेवा संयुक्त लोकसेवा आयोग हा घटनात्मक नाहीये, त्यासाठी संसदेला कायदा करावा लागतो. त्यामुळे दोनच घटनात्मक आयोग आहेत आपल्याकडे, एक संघ लोकसेवा आयोग आणि नंबर 2 राज्य लोकसेवा आयोग. त्यामुळे इथं जो चार्ट दिलेला आहे नोट्स मध्ये तो दोन्हीच दिलेला आहे. कलमा अंतर्गत हे दोन्हीच येतात. संयुक्त लोकसेवा आयोग जो आहे तो संयुक्त लोकसेवा आयोग आपल्याला दिसेल की कायदा करूनच निर्माण करता येतो. त्यामुळे हा वैधानिक स्वरूपाचा आयोग आहे, याला घटनात्मक दर्जा नाही. नोट्स मध्ये सगळे मुद्दे डिटेल दिलेले आहेत. तर लोकसेवा आयोग, केंद्रीय आणि राज्य लोकसेवा आयोग यामध्ये तुम्हाला कोणकोणते मुद्दे करायचे आहेत फक्त या मुद्द्यांवर आपण प्रकाश टाकूयात. पहिला मुद्दा आपल्याला इथं अपेक्षित आहे की कलम. नंबर 2, तरतूद कोणत्या कलमामध्ये आहे. नंबर 3, रचना कशी आहे. त्यानंतर नेमणुकीचा अधिकार कोणाला आहे, सदस्य संख्या कोण ठरवतात, पात्रता काय आहे, सेवा शर्ती काय आहे, अध्यक्षपद कोणाकडे असतं, अध्यक्ष सदस्य यांचा कार्यकाळ किती वर्षांचा आहे, राजीनामा,
पदावरून दूर करण्याची पद्धत काय आहे, पुनर्नेमणुकीसाठी हे पात्र आहेत का, यांचा अहवाल ते कोणाकडे सादर करतात, या आयोगाचा जो काही प्रस्तावित खर्च आहे तो खर्च कुठून केला जातो, या आयोगाची भूमिका ही केवळ निवड करण्याची आहे की नेमणूक करण्याची आहे, इथं सेवांचं वर्गीकरण कसं केलं जातं, केंद्रीय सतर्कता आयोग जसा स्थापन आहे तसा राज्य सतर्कता आयोग आहे का, यांचं महत्वाचं कार्य काय आहे, या सगळ्या बाबी परीक्षेला विचारल्या जातात. आणि त्यानंतर महत्वाचं आहे संयुक्त लोकसेवा आयोग, म्हणजे दोन राज्य ज्यावेळेला वेगळे होतात त्यावेळेला, म्हणजे पंजाब हरियाणा वेगळा झाल्यानंतर आपण संयुक्त लोकसेवा आयोगाची तरतूद त्या दोन राज्यांसाठी केली होती. तर अशा पद्धतीने जर परिस्थिती निर्माण झाली तर दोन राज्यांसाठी संयुक्त लोकसेवा आयोगाची नेमणूक केली जाते. तर मग त्याचं स्वरूप काय आहे हे सुद्धा विद्यार्थी मित्र हो परीक्षेला विचारलं जातं. त्यामुळे तुम्ही या प्रकरणामध्ये सुद्धा व्यवस्थित हे सगळे मुद्दे तुम्ही कव्हर केले पाहिजेत. हे प्रकरण अत्यंत सोपं आहे, त्यामुळं याच्या स्पष्टीकरणाकडे मी अधिक जाणार नाही. ठीक आहे. तर संयुक्त लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग आणि राज्य लोकसेवा आयोग यामधले आपण चर्चा केलेले मुद्दे ते व्यवस्थित तुम्ही सगळ्यांनी वाचून घ्यायचे आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर फक्त सोडवायचा. एवढेच मुद्दे या प्रकरणामध्ये आपल्याला अपेक्षित आहेत. ठीक आहे. यानंतर आपण फंडामेंटल राईट्स, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आणि फंडामेंटल ड्युटीज याबद्दल बोलणार आहोत. हे तीनही मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत. मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्य यावर आयोग दरवर्षी प्रश्न विचारत असतो, हे लक्षात घ्या. आणि खास करून मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्व ही जी दोन प्रकरणं आहेत या दोन प्रकरणांमध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षेला विचारणारे प्रश्न वेगळे आहेत, एएसओ मुख्य परीक्षेला विचारणारे प्रश्न वेगळे आहेत आणि पूर्व परीक्षेला या प्रकरणातील प्रश्नांचा दर्जा हा वेगळा आहे. त्यामुळे तुम्हाला या दोन प्रकरणांमध्ये खूप डिटेल जाण्याची बिलकुल आवश्यकता नाही, हे मी तुम्हाला लेक्चरमध्ये पण सांगितलंय. आता या प्रकरणामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, खास करून मूलभूत हक्क कलम 12 ते कलम 35 हे सगळे मूलभूत हक्क तुम्हाला व्यवस्थित पाठ पाहिजेत. ही कलम पाठ पाहिजेत. या कलमा अंतर्गत येणारी सगळी उपकलम सुद्धा तुम्हाला व्यवस्थित पाठ करायची आहेत. नंबर 1. नंबर 2, या मूलभूत हक्कांचे काही प्रकार आहेत. मग स्वातंत्र्याचा हक्क आहे, समतेचा हक्क आहे, शोषणाविरुद्धचा हक्क आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा, या सगळ्या हक्कांची तुम्हाला व्यवस्थित त्या हक्कांमध्ये येणारे जे काही कलम आहेत, घटनात्मक उपाययोजनेचा हक्क, सांस्कृतिक हक्क, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, तर त्या अंतर्गत येणारी जी कलम आहेत ती कलम तुम्हाला व्यवस्थित पाठ करायची आहेत. कारण जोड्या लावा अशा स्वरूपामध्ये मूलभूत हक्कांवर प्रश्न विचारले जातात. म्हणजे तुम्हाला कलम 12 ते कलम 35 करायचंय. नंबर 2, मूलभूत हक्कांचे जे उपप्रकार विचारले जातात त्या उपप्रकारांमध्ये येणारी कलम अशा जोड्या लावाच्या संदर्भातला अभ्यास करायचा आहे. नंबर 3, या मूलभूत हक्कांमध्ये काही घटना दुरुस्त्या करण्यात आलेल्या होत्या, त्या घटना दुरुस्त्यांवरती सुद्धा प्रश्न येतो. त्यामुळे मूलभूत हक्क करताना घटना दुरुस्ती होऊन काही मूलभूत हक्क समाविष्ट झालेत का, तर तो सुद्धा आपल्या अभ्यासाचा विषय असेल. सेम मार्गदर्शक तत्वांकडे पण मार्गदर्शक तत्व कलम 35 ते कलम 51 पर्यंत तुम्हाला तोंड पाठ करावं लागतील. त्या अंतर्गत येणारी उपकलम सुद्धा तुम्हाला पाठ करावी लागतील. मार्गदर्शक तत्व म्हणजे काय, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्व या दोघांमधला फरक काय, क्लासमध्ये नोट्समध्ये एक चार्ट आपण दिला होता, तो चार्ट तुम्हाला व्यवस्थित करावा लागेल. आणि त्यानंतर घटना दुरुस्तीने मार्गदर्शक तत्वांमध्ये जो बदल झाला, नव्याने काही तत्व समाविष्ट करण्यात आलेली असतील तर ती तत्व घटना दुरुस्तीच्या संदर्भामध्ये तुम्हाला पाहायची आहेत. ठीक आहे. आणि त्यानंतर येतं ते म्हणजे मूलभूत कर्तव्य, भाग 4 आणि कलम 51 मध्ये मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आलेला आहे. एक महत्वाचा मुद्दा इथं लक्षात घेणं गरजेचं आहे की मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्व हे दोन घटनेच्या प्रारंभापासून भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट आहेत, पण मूलभूत कर्तव्यांचा मात्र समावेश हे नंतर करण्यात आलेलं आहे. म्हणजे मूलभूत कर्तव्य हे आपल्या भारतीय राज्यघटनेत सुरुवातीपासून नाहीत. मूलभूत कर्तव्य कधी समाविष्ट करण्यात आली तर ती 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत. आणि त्यावेळेला पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी आणि मूलभूत कर्तव्यांचं समावेशन करण्यासाठी इंदिरा गांधी यांनी एक महत्वाची कमिटी नेमली होती. ती कमिटी होती स्वर्णसिंह कमिटी. या कमिटीने शिफारशी केल्या आणि त्या शिफारशींचा स्वीकार शासनानं करत 42वी घटना दुरुस्ती केली. आणि या 42व्या घटना दुरुस्तीने 1976 मध्ये एकूण 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश केला गेला. आणि त्या 10 मूलभूत कर्तव्यांपैकी 8 मूलभूत कर्तव्य ही स्वर्णसिंह समितीकडून स्वीकारलेली होती. हे लक्षात घ्या. म्हणजे इथं प्रश्न काय काय अपेक्षित आहे की मूलभूत कर्तव्यांचं समावेशन कोणत्या घटना दुरुस्तीनुसार करण्यात आलं, तर ती घटना दुरुस्ती आहे 42वी घटना दुरुस्ती. या घटना दुरुस्तीसाठी कोणती शिफारस समितीची होती, तर ती समिती आहे स्वर्णसिंह समिती. आणि या समितीची स्थापना इंदिरा गांधी पंतप्रधान असताना देशामध्ये झालेली होती. ओके. आता स्वर्णसिंह समितीने जी शिफारस केली, सगळीच्या सगळी तत्व स्वीकारली गेली का, तर याचं उत्तर नाही. एकूण 10 मूलभूत हक्क स्वीकारले गेले, त्या 10 पैकी 8 हे स्वर्णसिंह समितीकडून होते. हे लक्षात घ्या.
ओके, तर 42व्या घटना दुरुस्तीनुसार 10 मूलभूत कर्तव्यांची यादी बनवली, पण सध्या एकूण 11 मूलभूत कर्तव्य हे या यादीमध्ये समाविष्ट आहेत. त्यामुळे पुढचा प्रश्न विचारला जातो की 11वं मूलभूत कर्तव्य हे कोणत्या घटना दुरुस्तीनुसार समाविष्ट करण्यात आलेलं आहे, तर त्यासाठीची घटना दुरुस्ती होती 86वी घटना दुरुस्ती 2002. त्यामुळे मूलभूत कर्तव्य या प्रकरणामध्ये 2 घटना दुरुस्ती आहेत. नंबर 1 42वी घटना दुरुस्ती आणि नंबर 2 86वी घटना दुरुस्ती 2002. या दोन्ही घटना दुरुस्त्यांवर प्रश्न येणं अपेक्षित आहे. आता मूलभूत कर्तव्य या प्रकरणामध्ये आणखीन कोणत्या घटकावर प्रश्न विचारला जात असेल तर तो मूलभूत कर्तव्यांच्या यादीवर विचारला जातो. त्यामुळे तुम्हाला 11 मूलभूत कर्तव्यांची यादी ही क्रमाने पाठ असायला हवी, क्रमाने त्याबद्दलची तुम्हाला माहिती असायला हवी. पहिलं कर्तव्य, घटनेचे पालन करून तिच्यातील आदर्श संस्था, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत यांचा आदर करणे, स्वातंत्र्य लढ्यास प्रेरक ठरलेल्या उदात्त आदर्शांचे जतन करून ते आचरणात आणणे, देशाचे सार्वभौमत्व, एकता व अखंडता यांचा पुरस्कार करणे, रक्षण करणे, देशाचे संरक्षण करणे आणि गरजेनुसार राष्ट्रीय सेवा बजावणे, धर्म, भाषा, प्रदेश, वर्ग इत्यादी भेद विसरून सर्व भारतीयांमध्ये सुसंवाद व बंधुभाव वाढीस लावणे, स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे, आपल्या संमिश्र संस्कृतींच्या वारशांचे मोल जाणून त्यांचं जतन करणे, वने, तळी, नद्या, वन्यजीव सृष्टी यांसकट जे काही पर्यावरण आहे त्या पर्यावरणाचं संरक्षण करणे, सजीव प्राण्यांबाबत भूतदया दाखवणे. त्यानंतर विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद, शोधक वृत्ती यांची जोपासना करणे, सुधारणा वृत्तींचा विकास करणे, सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे, हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे आणि 10वं मूलभूत कर्तव्य होतं राष्ट्र सतत प्रगतीपथावरती जाईल, सतत चढत्या श्रेणी गाठत जाईल अशा प्रकारे व्यक्तिगत आणि सामूहिक पातळीवरती कार्य करणे. अशी 10 कर्तव्य 42व्या घटना दुरुस्तीनं स्वीकारली होती. पण 11वं जे कर्तव्य आहे ते 11वं कर्तव्य आपण 86व्या घटना दुरुस्तीनं स्वीकारलं आणि ते कर्तव्य होतं 6 ते 14 वयोगटातील मुलांना प्राथमिक शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणं. हे 11वं कर्तव्य 86व्या घटना दुरुस्तीनं स्वीकारण्यात आलं. आता इथं आणखीन एक मुद्दा मी महत्वाचा सांगतोय. 86वी घटना दुरुस्ती हे इतकं महत्वाचं आहे की या घटना दुरुस्तीने फंडामेंटल राईट्स मध्ये काही बदल झाले, या घटना दुरुस्तीने डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स मध्ये काही बदल झाले आणि या घटना दुरुस्तीने डायरेक्ट फंडामेंटल ड्युटीज मध्ये काही बदल झाले. म्हणजे मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्य या तिघांमध्ये बदल करणारे एकमेव घटना दुरुस्ती विधेयक आहे आणि ते आहे 86वी घटना दुरुस्ती 2002. त्यामुळे या प्रकरणाकडे तुम्ही त्या अंगानं पाहिलं पाहिजे. ओके, पुन्हा एकदा सांगतोय मूलभूत कर्तव्यांवर प्रश्न ज्या पद्धतीने येतील. नंबर 1 कलम, नंबर 2 कोणत्या भागामध्ये आहे, नंबर 3 कोणती कमिटी नेमली गेली, नंबर 4 पहिले 10 मूलभूत कर्तव्य कोणत्या घटना दुरुस्तीने आणि 11वं मूलभूत कर्तव्य कोणत्या घटना दुरुस्तीने आणि त्यानंतर पूर्ण लिस्ट या कर्तव्यांची तुम्हाला व्यवस्थित पाठ असणं आवश्यक आहे. ठीक आहे, आपण मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्व आणि त्यानंतर मूलभूत कर्तव्यांबद्दल पण बोललो. यानंतर आपण वळणार आहोत आयोग या घटकाकडे. मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत कर्तव्य ही महत्वाची आहेतच, परंतु तुम्हाला कमी काळामध्ये जर जास्त मार्क्स मिळवायचे असतील, कमी अभ्यासामध्ये मार्क्स मिळवायचे असतील तर तुम्ही या आयोगांकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका. कारण 1-1.5 पानामध्ये जर तुम्ही व्यवस्थित नोट्स केलेत तर हे आयोग व्यवस्थित बसू शकतात. आणि त्यांना साधारणतः गेल्या पूर्व परीक्षेचा जर विचार केला तर 2 प्रश्न या आयोगांवर विचारले होते. त्यापैकी वित्त आयोगाचं कलम कोणतं असा प्रश्न विचारलेला होता आणि नंबर 2 राष्ट्रीय मानवी हक्क आयोग जो आहे त्या हक्क आयोगामध्ये जे सदस्य आहेत ते सदस्य निवडण्यासाठी एक कमिटी आहे, त्या कमिटीतले मेंबर कोण असा प्रश्न आला होता. म्हणजे आयोग जर तुम्ही व्यवस्थित केलात की जे आयोग साधारणतः 1-1.5 ते 2 पानांमध्ये व्यवस्थित नोट्स मध्ये बसू शकतात, तेवढी जर आपण नजर फिरवली तर 2 प्रश्न निश्चितपणे तुम्हाला या आयोगांमध्ये पाहायला मिळतील. यामध्ये महत्वाचा आयोग आहे वित्त आयोग. तुम्ही बघू शकता कलम 280 मध्ये वित्त आयोगाची तरतूद आहे. नोट्स मध्ये आयोग अतिशय डिटेलमध्ये दिलेले आहेत, तुम्ही वाचून घेऊ शकता. पण आपण क्लासमध्ये तर अत्यंत डिटेलमध्ये यावरती आलेले प्रश्न अगदी राज्यसेवा मुख्यपर्यंतचे सुद्धा पाहिलेले होते. वित्त आयोगानंतरचा दुसरा आयोग आहे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग आणि राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग. वित्त आयोग म्हणजे फायनान्स कमिशन. यानंतर राष्ट्रीय जाती आणि जमातीचा जो आयोग आहे तो अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांना देशाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेणे, जातीय दृष्ट्या किंवा जमाती दृष्ट्या त्यांच्यावर काही अन्याय होत असेल तर त्या अन्यायाचं निराकरण करता यावं, त्यांच्यासाठी शासकीय योजना त्यांच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचवता याव्यात, अशा अनेक बहुविध उद्दिष्ट समोर ठेवून राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग आणि जमाती आयोग यांची नेमणूक करण्यात आलेली होती. त्यानंतर राष्ट्रीय महिला आयोग. महिलांच्या संदर्भातले बरेच वाद हे महिला आयोगाकडे जातात आणि महिला आयोग
त्याबद्दल अंतिम उत्तर ठरतं. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग, आपल्या देशामध्ये भाषिक आणि लोकसंख्येनं काही अल्पसंख्याक आहेत, तर त्या अल्पसंख्याकांना आपल्या देशामध्ये सुरक्षिततेची भावना वाटावी यासाठी त्यांच्या कल्याणासाठी एक आयोग कार्यरत आहे. तो आयोग म्हणजे राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग. त्यानंतर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग, ओबीसींसाठीचा जो आयोग आहे तो आयोग म्हणजे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग, म्हणजे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग आणि त्यानंतरचा महत्वाचा आयोग आहे तो आहे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग. त्यानंतर राष्ट्रीय मानवी हक्क आयोग, याचवरती प्रश्न विचारला होता. इथे आहे बघा रचना दिलेली. या रचनेमध्ये एक अध्यक्ष असेल, 4 इतर सदस्य असतील आणि त्यांची निवड करण्यासाठीची एक कमिटी असेल. त्या कमिटीमध्ये नेमकं कोण कोण असतील असा तो प्रश्न विचारण्यात आला होता. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगानंतर शेवटचा आयोग येतो तो आहे राज्य मानवी हक्क आयोग. तर अशा पद्धतीचे घटनात्मक आणि घटनाबाह्य असे दोन्ही आयोग हे परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे आहेत, हे लक्षात घ्या. आता आपल्याला मार्क्स मिळवायचे आहेत, तर या आयोगांमध्ये आपल्याला नेमकी कोणती माहिती अपेक्षित आहे. यामध्ये विद्यार्थी आपण पहिल्यांदा बघणार आहोत ते कलम. कोणत्या कलमामध्ये या आयोगाची रचना करण्यात आलेली आहे. नंबर 2, या आयोगाची निर्मिती कशी आहे, हे घटनात्मक आहेत का नंतर घटना दुरुस्तीने निर्माण झाले, म्हणजे घटना दुरुस्ती होणं म्हणजे घटनात्मक होणं, पण मूळ घटनेत आहेत का घटना दुरुस्तीने निर्माण झालेले आहेत का कायदा करून वैधानिक दर्जा प्राप्त झालेले आहेत, नेमकं त्यांचं स्वरूप काय आहे हे सुद्धा तुम्हाला जाणून घ्यावं लागेल. त्यानंतर त्यांची रचना म्हणजे एक अध्यक्ष आणि किती सदस्यीय हा आयोग आहे हे तुम्हाला व्यवस्थित माहिती करून घ्यावं लागेल. त्या अध्यक्ष आणि सदस्यांची नेमणूक नेमकं कोण करतं, त्यांची पात्रता नेमकी काय आहे, त्यानंतर ते आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतील, त्यांचं कार्य नेमकं काय आहे. ओके, या सगळ्या त्यांना वेतन हे कोणत्या दर्जाचं आहे, किती आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या पूर्ण आयोगाच्या संदर्भात करायच्या आहेत. मी परत एकदा सांगतो, कलम कोणता आहे, नंबर 2 मूळ घटनेत आहेत का घटना दुरुस्ती होऊन घटनात्मक दर्जा मिळालेला आहे का त्यांना वैधानिक दर्जा आहे हे तुम्हाला बघावं लागेल. त्यानंतर त्यांची रचना बघावी लागेल. अध्यक्ष, सदस्य संख्या यांची तुम्हाला व्यवस्थित माहिती घ्यावी लागेल. पात्रता, नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला, नेमणूक कशा पद्धतीने केलं जातं, त्यानंतर त्यांचं कार्य नेमकं काय आहे, त्यानंतर त्यांना वेतन किती आहे, त्यांच्या पदाचा कालावधी किती आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ते पदाचा राजीनामा सरतेशेवटी कोणाकडे देतात वगैरे, या ज्या मूलभूत गोष्टी आहेत या आयोगाबद्दलच्या तुम्हाला व्यवस्थित जाणून घ्यायच्या आहेत. आणि त्यानंतर नावातच त्यांचं कार्य लपलंय. वित्तीय आयोगाचं काम हे वित्तीय संस्थांच्या संदर्भात असणार आहे, बरोबर आहे. अनुसूचित जाती जमाती, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग, महिला आयोग, अल्पसंख्याक आयोग, मानवाधिकार आयोग, मग तो राष्ट्रीय आणि राज्य, नावातच त्यांची काही कार्य लपलेली आहेत. त्यामुळे याचे बेसिक कळणं अत्यंत सोपं आहे. त्यामुळे तुम्ही परीक्षाभिमुख याचा अभ्यास करणं अपेक्षित आहे. जर तुम्हाला याहीपेक्षा कमी अभ्यासामध्ये यामधले मार्क्स मिळवायचे असतील तर मी सांगितलेले मुद्दे वाचून फक्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन व्यवस्थित करा. म्हणजे कलम 280 वित्त आयोगाचा प्रश्न प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मधून विचारलेला होता. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या रचनेचा प्रश्न हा सुद्धा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मधूनच विचारलेला होता. त्यामुळे आयोगाच्या संदर्भातला जर प्रश्न विचारणार असेल तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मधूनच तो प्रश्न तुम्हाला विचारला जाण्याची शक्यता आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे कमी अभ्यासातून आपल्याला आउटपुट जास्त घ्यायचं असेल तर आयोग प्रश्न कसा विचारतो, आयोगाची भूमिका काय आहे हे जर आपल्याला व्यवस्थित कळत असेल तर निश्चितपणे आपल्याला मार्क्स मिळतात. म्हणून मी तुम्हाला सांगेन की कमीत कमी 1 मार्क ते जास्तीत जास्त 2 मार्क तुम्हाला या वित्त आयोगापासून ते राज्य मानवी हक्क आयोगापर्यंतचे आयोग व्यवस्थित केल्यानंतर तुम्हाला मार्क्स मिळणार आहे. ठीक आहे.